बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात पुस्तपालन आणि लेखाकर्म, एक असा विषय ज्या विषयाला 1000पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा एक असा विषय आहे विच नॉट ओनली यू लर्न बट यू कॅन अर्न ऑल्सो. बट त्याच्यासाठी तुम्हाला त्या विषयाचा प्रॉपर नॉलेज असणं आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्र बोर्डामध्ये जेवढेही मुलं 11वीमधून किंवा 12वीमधून सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स करत आहेत, त्या सर्व विषयांची जर बेरीज केली किंवा त्या सर्व विषयांची जर यादी काढली, तर काही मोजकेच विषय आहेत ज्याला 1000 वर्षापेक्षा जास्तचा इतिहास आहे, आणि तो विषय आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे डेडिकेटेड असणार आहे महाराष्ट्रातील त्या सर्व 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी जे या वर्षीपासून त्यांची 11वी सुरू करत आहेत कॉमर्स फील्डमधून. राईट. आता हे सर्व चालू असताना अनेक जण तुम्हाला म्हणले असतील सायन्स का घेतलं नाही, कॉमर्सच का घेतला, सो ब्ला ब्ला. त्या सर्व गोष्टीला इग्नोर करून, त्याच्या फाट्यावर लात मारून वजनामध्ये आज आपल्याला पहिलं चॅप्टर स्टार्ट करायचं आहे, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. मी चॅलेंज देऊन सांगतो, हा जो पूर्ण व्हिडिओ जर बघितलात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतकं डीप, इतकं सविस्तर आणि इतकं प्रगल्भ माहिती पुस्तपालन आणि लेखाकर्माबद्दल क्वचितच कुठल्या तरी कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवण्यात येईल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण आजचा हा सेशन स्टार्ट करूयात. बघा, पुस्तपालन आणि लेखाकर्म म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय जो आहे, मी मोस्ट प्रॉबेबली इंग्लिशमधून मुलांना टीच करतो. काही अशा पद्धतीनं माझी पुस्तक असते ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी इंग्लिशमधून असतात, आणि सुरुवातीला सर्व गोष्टी समजावं म्हणून मी काही गोष्टी त्यांना मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करेन, आणि मग नंतर हळूहळू आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात, आणि मग सर्वात शेवटी एक्झाममध्ये कसं लिहायचं आणि कसं मार्क्स घ्यायचं याच्यावर फोकस करूयात. महाराष्ट्रामध्ये अकाउंट्सच्या 2 प्रकारे विभागात, अकाउंट्स विषय आहे हा 2 विभागात विभागला जातो. एक, 100पैकी 70% मुलं जे आहेत ते बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चूज करतात. राहिलेले जे 20-30% मुलं आहेत त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये इंग्लिशमधून अकाउंट नसल्यामुळं मराठीमधून ते चूज करतात. बट हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे जो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीवाल्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, आणि पुस्तपालन व लेखाकर्म हा विषय ज्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा. आजचा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. सुरुवात करूयात. अकाउंट्स म्हणजे नथिंग बट व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहारांची नोंद करणे आणि हिशोब ठेवणे. आता हिशोब ठेवण्याचं जे काम चालू आहे किंवा लेखांकनाचा जो इतिहास आहे हा प्रत्येक काळात वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आलेला आहे. उदाहरणार्थ आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. तुमच्या पुस्तकांमध्ये एका अर्थशास्त्र तज्ज्ञाचं नाव सांगण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे कौटिल्य मीन्स चाणक्य. तिथून तर आपण सुरुवात करणारच आहोत, बट मला फक्त 1 मिनिटाचा टाइम द्या. थँक्स फॉर शोईंग पेशन्स. बघा, सर्वात पहिले कौटिल्याचा काळ होता. कौटिल्य म्हणजे चाणक्य. इसवी सन पूर्ण 321 ते 185, ज्याच्यामध्ये भारतीय लेखांकन व्यवस्थाची प्राचीन व सुसूत्र मांडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे चाणक्याच्या काळामध्ये सुद्धा व्यवसायातील किंवा तत्कालीन राज्यातील राजदरबारातील सर्व जे अर्थमंत्री होते ते त्या राज्याचा हिशोब ठेवत असे. त्याच्यानंतर मौर्य काळ आला. चंद्रगुप्त मौर्याच्याच काळात कौटिल्य होते. त्याच्यानंतर मौर्य काळ आला, आणि मौर्य काळामध्ये सुद्धा चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे की राज्याचा महसूल, खर्च व संपत्तीच्या नोंदी
ठेवल्या जात असत मौर्य काळात. त्याच्यानंतर भारतामध्ये मुघल आले. मुघलांचा काळ होता 1526 ते 1707. त्यावेळेस सुद्धा तत्कालीन जे पण मुघल राजदरबारातील मंत्री होते ते सुद्धा काय सांगण्यात आलेलं आहे, जमीन महसूल व्यवस्था व दखल पद्धतीने होती. राईट. दफ्तरे, बही खाता, रोजमर्रा हे म्हणजे दैनंदिन व्यवहारातील, दैनंदिन राजदरबारातील जे पण नोंदी होते ते त्या व्यवसायामध्ये ठेवत असत. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता 1630 ते 1680, त्या काळात सुद्धा सरदेशमुख, जकात, बखरी हे प्रसिद्ध होत्या. शिवाजी महाराजांशी संबंधित किंवा त्यांच्या स्वराज्याच्या संबंधित जेवढे पण व्यवहार होत असत त्यावेळेस उद्योग नव्हते, राजाच होता जो पण काही होता. राईट. जो पण महसूल यायचा, जो पण धनधान्य वगैरे यायचं, सर्व हिशोब राजा किंवा राजदरबारातील मंत्री ठेवायचे. हिशोब ठेवणे, बुक किपिंग म्हणजेच काय, हिशोब ठेवणं. कुठं ना कुठं त्यावेळेसची जी पद्धत होती त्या हिशोबाने ते ठेवत होते. त्याच्यानंतर पेशवाईचा काळ आला अँड त्याच्यानंतर ब्रिटिशांचा काळ आला. म्हणजे प्रत्येक काळामध्ये अकाउंटिंग जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाची होत होती, बट हिशोब ठेवणे ही एक गोष्ट कॉमन होती. ऑल राईट. तर आता सुरुवात आपण करूयात तुमच्या पुस्तकातल्या फर्स्ट पॅरेग्राफने, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, ही तुमची अकाउंटची पुस्तक आहे आणि इथं सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे इन इंडिया. फोकस करा, तिथं काय सांगण्यात आलेलं आहे, इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्यास रिजिम. चंद्रगुप्त मौर्याचा जो कालखंड होता, त्याचा जो काळ होता, त्या कालखंडात एक मंत्री होते चाणक्य, रोट अ बुक. त्यांनी एक पुस्तक लिहिली. त्या पुस्तकाचं नाव काय होतं, अर्थशास्त्र, वेअर सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. त्या अर्थशास्त्र पुस्तकामध्ये अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याच्या काळात मिनिस्टर कौटिल्य म्हणजे चाणक्य यांनी लिहिला. त्या ग्रंथामध्ये कुठं ना कुठं रेफरन्सेस आढळले. कशासंबंधी रेफरन्सेस आढळले, मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स, म्हणजे तुमच्या व्यवहारातील दैनंदिन व्यवहार कशा पद्धतीने मेंटेन करायचं, काय रेकॉर्ड सापडले. आता ही जी लाईन आहे ह्याला थोडंसं आपण एक्सपॅन्ड करूयात. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा होता, त्याच्या राजदरबारात एक मंत्री होता ज्यांचं नाव होतं चाणक्य. हे महामंत्री म्हणून त्या राजदरबारात नियुक्त होते. तर त्या चाणक्यांना काय केलं, एक ग्रंथ लिहिला आणि ग्रंथाचं नाव त्यांनी दिलं अर्थशास्त्र. ग्रंथाचं नाव त्यांनी काय लिहिलं, अर्थशास्त्र. आता या ग्रंथामध्ये काय होतं चेक करा, व्यवस्थित पहा, की राज्याचे उत्पन्न, त्या संबंधित जो राजा होता त्याचं उत्पन्न, त्याचा खर्च, जो कर जमा केला जायचा त्याची व्यवस्था कशा पद्धतीने होती, त्याचबरोबर कोशागाराचे व्यवस्थापन. कोशागार म्हणजेच काय, की असं ठिकाण किंवा असं कार्यालय जिथं सर्व संपत्ती ठेवल्या जायची, सर्व दप्तर वगैरे ठेवला जायचा, सर्व हिशोब वगैरे ठेवला जायचा, त्याचे व्यवस्थापन, हिशोब तपासणी. राज्यात जर कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर त्याचा शोधण्याचे उपाय, आर्थिक नियंत्रण व नियोजन. हा ओव्हरऑल अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये काही माहिती त्यांनी लिहिली होती. चाणक्याने तर ओव्हरऑल खूप मल्टिपल गोष्टींबद्दल त्यांनी त्यांचे विचार मांडले होते आणि त्यांच्याजवळ इतकं नॉलेज होतं की काही काही गोष्टी त्यांनी अकाउंटिंगबद्दल, अर्थबद्दल, अर्थ म्हणजे काय, पैसा, शास्त्र म्हणजे पैशाशी संबंधित शास्त्र, की बाबा कसा पैसा मॅनेज करायचा, या संबंधी त्यांनी त्या सर्व ग्रंथामध्ये लिहिलं होतं. पहिली गोष्ट क्लिअर झाली. चंद्रगुप्त मौर्याचा टाईम, महामंत्री कोण होते, चाणक्य, त्यांनी ग्रंथ लिहिला अर्थशास्त्र. राईट. आणि आपल्या आजच्या सुद्धा बुक किपिंगच्या आपली जी अकाउंटची पुस्तक आहे त्याच्यामधले काही गोष्टी त्या अर्थशास्त्र ग्रंथातूनच कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर चेक करा की त्यांनी त्या पुस्तकांमध्ये लेखांकनाची काही तत्वे सांगण्यात आली होती. काही तत्वे जे आहेत लेखांकनासंबंधी ते त्यांनी स्पष्ट केली होती. काय काय तत्वे स्पष्ट केली होती व्यवस्थित चेक करा. सर्वात पहिला त्यांनी सांगितलं होतं, फोकस करा, की प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवा.
चाणक्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा ते स्वतः त्या ग्रंथाच्या माध्यमातून उपदेश देत होते. काय उपदेश देत होते? की प्रत्येक व्यवहाराच्या नोंदी ठेवा, उत्पन्न, खर्च आणि साठा याची अचूक माहिती असावी. त्याचबरोबर लेखांकनाची काही तत्वे सुद्धा सांगितले होते, प्रिन्सिपल्स. म्हणजे हे रूल्स फॉलो करा तरच तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करताल. कोणते कोणते रूल्स फॉलो करा? अचूक नोंदणी ठेवणे, नियमितपणे तपासणी करणे, आर्थिक शिस्त राखणे, राज्याच्या धान्याचा अपव्यय होऊ देऊ नये. राज्यामध्ये जे धन असायचं, धनधान्य असायचं, त्याचं कुठल्याही प्रकारचा अपव्यय होऊ नये, प्रामाणिकपणा आणि नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशी काही गोष्टी त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथात लिहिले होते. आणि आज तेच गोष्टी ज्या आहेत तुमच्या पुस्तकात प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग या नावाने काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामध्ये ते सर्व गोष्टी सांगण्यात आलेले आहेत. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर आता गोष्ट थोडी पुढे सरकते. चाणक्याचा काळ संपल्यानंतर भारतामध्ये देशीनामा पद्धती आली. बघा, अकाउंटिंग जी आहे ती एका काळातली आहे का? नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अकाउंटिंग जी आहे ती कौटिल्याच्या काळात एका वेगळ्या प्रकारे केली जायची, राईट. मौर्य काळामध्ये वेगळ्या प्रकारे केली जायची. मुघल काळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, किंवा पेशवाई असेल, और इंग्रजांचा ब्रिटिश काळ असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये हिशोब ठेवणे कॉमन होते. फरक फक्त एवढंच होता की जसं काळ पुढे सरकत गेला तसं हिशोब ठेवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस होऊ लागल्या, बदल होऊ लागला. ऑल राईट, डन. त्याच्यामध्ये पहा, देशीनामा पद्धत नावाची एक पद्धत होती, ज्याच्यामध्ये प्राचीन काळापासून भारतातील व्यापारी आणि महाजन समाजात देशीनामा किंवा बहीखाता म्हणून वापरली जात होती. आता देशीनामा पद्धत म्हणजेच काय? की महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथं मराठी बोलल्या जायची, राईट. दक्षिण भारताचा जो भाग आहे तिथं तमिळ, तेलुगू ही भाषा बोलल्या जायची. उत्तर भारतामध्ये गेलात तर तिथं तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर गुजराती बोलल्या जायची, हरियाणामध्ये गेलात तर हरियाणवी बोलली जायची. त्या काळातील ते जे जे प्रदेश होते त्या भाषा बोलल्या जायची. आता बहीखाता म्हणजेच काय? की स्थानिक भाषेत व्यवहाराची नोंद करणे. आता महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गल्लीतल्या तुम्ही किराणा दुकानामध्ये गेलात तर तिथं तुम्हाला हिसाब किताब जे असेल ते तुम्हाला तेथील लोक मराठीमध्ये लिहिलेले दिसतील. पैसे आले, पैसे गेले, सामान आणलं, सामान नेलं, शिल्लक किती राहिलं, शिल्लक सुद्धा मराठीमध्ये लिहितात. का? कारण ही देशीनामा पद्धती आहे. देशीनामा पद्धती म्हणजे नथिंग बट स्थानिक भाषेमध्ये व्यवहाराच्या नोंदी व्यवसायाच्या पुस्तकात करणे. ही पद्धत व्यवहार्य होती आणि स्थानिक भाषेत होती. म्हणजे प्रत्येकांना त्यांच्या स्थानिक भाषेत जर समजा आपण व्यवहार नोंद करायला सांगितलं तर ते पद्धती त्यांना सोपे जायचे. आता ह्या पद्धतीचा फायदा काय होता? की व्यापाऱ्यांना समजण्यास सोपी, उधारी व्यवसायाची सुद्धा ते नोंद करत होते, रोकड व्यवहारावर नियंत्रण आणत होते आणि व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त अशी पद्धत होती. तुम्हाला आता मी हा व्हिडिओ मराठीमधून शिकवायलो, राईट. कारण मराठी ही आपली तुमची आमची स्थानिक भाषा आहे, मातृभाषा आहे, म्हणून समजते. हाच जर व्हिडिओ मी तुम्हाला स्पॅनिश, पोर्तुगीज आणि पाली भाषेतून शिकवत असतो तर मग तुम्हाला समजण्यास सोपं गेलं असतं का? नाही. इवन इंग्लिशमधून जरी मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली असती तरी सुद्धा समजलं नसतं. का? कारण आपली बिल्ड क्वालिटीज तशी आहे की आपल्याला काही काही गोष्टी आपल्या स्थानिक मायबोली भाषेमध्ये समजतात. सेम ते आहे देशीनामा पद्धतीसोबत. तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा देशीनामा पद्धती म्हणजेच काय? की भारतामध्ये प्राचीन काळामध्ये किंवा जेव्हा लेखांकनाची सुरुवात झाली तर स्थानिक भाषेमध्ये सर्व व्यवहारांची नोंद त्या पुस्तकांमध्ये केल्या जात असायची, राईट. म्हणून त्या पद्धतीला देशीनामा पद्धत असं म्हणतात. आता बघा की करंट सिच्युएशनमध्ये इंटरनेट अवेलेबल आहे, यूट्यूब अवेलेबल आहे. एखादी एक घटना घडली की लगेच त्याचा व्हिडिओ तयार होतो आणि मग ॲज अ प्रूफ भविष्यामध्ये तो व्हिडिओ आपल्याला शो करता येतो. बट आजपासून 500 वर्ष अगोदर, 600 वर्ष अगोदर काय झालं होतं काय नाही, त्यावेळेस तर व्हिडिओ कॅमेरा वगैरे नव्हते. मग हे गोष्टी कशा लक्षात ठेवल्या जात असायचे? प्रत्येक प्रॉब्लेमला एक सोल्युशन असतो आणि त्यावेळेसचे जे लोक होते ते असं विचार करत होते की बाबा आज जे आपण जीवन जगायलो
आज जे आपल्या अवतीभोवती व्हायलंय, आजच्या काळात म्हणजे त्यावेळेसच्या काळात जे राजकीय घडामोडी व्हायल्यात, ज्या आर्थिक घडामोडी व्हायल्यात, ते आपल्या येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं म्हणून त्यावेळेसचे लोक काय करत होते, बखरी लिहित होते. बखरी म्हणजेच काय, एक मोठीच्या मोठी पुस्तक असायची आणि त्याच्यामध्ये एका प्रत्येक राजदरबारात एक बखर लिहिणारा व्यक्ती असायचा. राजानं जर आज कोणता निर्णय घेतला तर त्या दिवशीची तारीख आणि मग तो निर्णय आणि मग त्या संबंधी विशिष्ट संबंधित अहवाल लिहायचा. बखरी लिहिणं हा खूप जुनी संकल्पना आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे काही प्रसिद्ध बखरी आहेत. ह्या सर्व बखरीतून रेफरन्सेस जे आहे ते आपल्या पुस्तकांमध्ये मॉडर्न एज्युकेशन सिस्टममध्ये त्याचा कुठं उल्लेख नाही आहे. बट जो व्यक्ती डीपमध्ये जाऊन मुलांना काहीतरी नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो त्याला ही सर्व इन्फॉर्मेशन इंटरनेटवर मिळून जाते. आता बखर म्हणजेच काय, तर खबर हा एक अफगाण शब्द आहे. राईट, खबर, न्यूज. राईट, तर त्याचाच शब्दभ्रंश होऊन म्हणा किंवा मुघल काळात जे अफगाणी लोक भारतामध्ये आले होते त्यांच्या मार्फत ते शब्द प्रसिद्ध करण्यात आला आणि मग त्याला बखर 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 असं म्हणू लागले. त्याचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ होतो खबर, जी माहिती म्हणजे न्यूज. ओके, आता कोणती कोणती खबर होती, सर्वात पहिला बघा बखर. कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर 1697च्या सुमारास लिहायला चालू केली. चिटणीस बखर मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहायला चालू केली. 91 कलमी बखर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे 91 मुद्द्यांमध्ये वर्णन आहे की शिवाजी महाराजांनी काय काय गोष्टी केल्या, काय काय नाही, ते सर्व गोष्टी त्या बखरमध्ये लिहिण्यात आलेले आहेत. राईट, अशा प्रकारचे अनेक बखरी आहेत. आणि पानिपत, भाऊसाहेबांची बखर, हे असे काही बखरी आहेत ज्याच्यामध्ये त्या त्या वेळेस त्या त्या राजदरबारातील जे अर्थमंत्री होते ते राज्यातील धान्याचा, राज्यातील धनाचा, राज्यातील करासंबंधी काय काय राजा निर्णय घेत असत ते त्या सर्व गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे. करासंबंधी, धान्यासंबंधी, धनासंबंधी गोष्टी लिहिणे, मेंटेन करणे म्हणजेच काय, इनडायरेक्टली अकाउंटिंग आहे. सो अकाउंटिंगचा उल्लेख जो आहे किंवा अकाउंटिंगची जी पद्धत आहे ती आजपासूनची नाही, त्या काळातली आहे. ओके, आता एक स्टेप अहेड जाऊयात आपण. देशीनामा पद्धतीमध्ये किंवा या पद्धतीनुसार जर तुम्हाला तुमच्या व्यवहारातील सर्व व्यवहार नोंद करायचे असेल तर काही अशा पद्धतीनं तुम्हाला दप्तर किंवा पुस्तके मेंटेन करावं लागतात, ज्याच्यामध्ये जर्नल नावाचे एक पुस्तक तयार करावी लागते, खातावही नावाचे पुस्तक तयार करावं लागते, रोकड वही, जमा खर्च वही, ज्यालाच जर्नल, लेजर, कॅश बुक आणि इन्कम अँड एक्सपेन्सेस बुक. जर्नल म्हणजेच काय, दैनंदिन व्यवहारात तुम्ही कोणाकोणासोबत व्यवहार केला त्याचं नाव जर्नलमध्ये लिहिणं. त्याच्यानंतर 1 तारखेला कोणासोबत व्यवहार केलात, दिवसभरातले व्यवहार या जर्नलमध्ये असतील. 2 तारखेला कोणासोबत व्यवहार केलात या जर्नलमध्ये असतील. तुम्हाला जर एका विशिष्ट व्यक्तीसोबत तुम्ही किती वेळेला वर्षभरातून व्यवहार केलात हे पाहायचं असेल तर तुम्हाला लेजर ओपन करावं लागेल. राईट, त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायात किती पैसे आले, तुमच्या व्यवसायातून किती पैसे गेले, फक्त पैशाचाच संबंधित तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला रोकड वही बघावं लागेल. किती तुमचं उत्पन्न आहे, किती तुमचं खर्च आहे हे जाणून घ्यायचं असेल तर जमा खर्च वही बघावं लागेल. राईट, आता हे तर होत्या सर्व प्राचीन गोष्टी. आता थोडं येऊयात आपण आपल्या आधुनिक पद्धतीकडे. आधुनिक पद्धतीचा प्रभाव म्हणजेच मॉडर्न अप्रोच ज्याला तुम्ही म्हणू शकता. आता ही गोष्ट आहे किंवा इथं फादर ऑफ अकाउंटिंग बद्दल चर्चा होते. ही गोष्ट आहे 1494 मध्ये. राईट, ज्याच्यामध्ये लुका डी बार्गो, आपल्या भाषेत याचं प्रनाऊन्सेशन होते पॅसिओली. राईट, इंग्रज याचं प्रनाऊन्सिएशन करतात पाचिओली. राईट, पॅसी, त्यांनी सीच्या ऐवजी च हा शब्द इंग्रज वापरतात आणि भारतातल्या किंवा ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये पाशिओली असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकाचं नाव जे आहे ते प्रनाऊन्स करण्याची मेथड वेगवेगळी असते. सो ॲट द एंड आपण डिस्कस करणार आहोत याच महोदयाबद्दल. जसं सचिन तेंडुलकर आहे तर आपल्या मराठी मीडियमच्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना बाळाचं या शब्दाचा उल्लेख करता येतो, बोलता येतं, म्हणून आपण तेंडुलकर असं म्हणतो. बट
जे हिंदी बोलणारे असतात त्यांना येतच नाही, ते तेंदुलकर असं म्हणतात. ळ वापरत नाहीत, ते ल वापरत असतात. साधं सिंपल समजण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. सो 1494 मधली गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं लुक्का पॅसिओली. त्यांनी डबल एंट्री बुक किपिंगचे तत्व जगासमोर आणले. लुक्का डी बार्गो पॅसिओलीने एक पुस्तक लिहिली होती, ज्या पुस्तकीचं नाव होतं, चेक करा वाचता येते का, सुमा डी अर्थमॅटिका जॉमेट्रिया, सुमा डी बार्गो अर्थमॅटिका जॉमेट्रिया प्रपोर्शनी, असं या पुस्तकीचं नाव आहे, जी की 1494 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आता लुक्का डी बार्गो पॅसिओली बद्दल काही बेसिक गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात आणि मग पुढे येऊयात. लुक्का डी बार्गो पॅसिओलीनं ही पुस्तक लिहिली होती 1494 मध्ये. ओके, आता 1494 मध्ये जेव्हा ती पुस्तक लिहिली होती, तो त्याच्याबद्दल काही बेसिक समजून घ्या. तो एक इटालियन मर्चंट होता. सर, इटालियन मर्चंट म्हणजेच काय? इटली या देशातील एक व्यापारी होता, मॅथमॅटिशियन होता, टर्न फिलॉसॉफर. म्हणजे सर्वात पहिले व्यापारी होता, मग मॅथमॅटिशियन झाला, गणिती तज्ज्ञ झाला, आणि मग फिलॉसॉफर झाला. आता तो काळ बघा, लुक्का डी बार्गो पॅसिओलीनं जेव्हा डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंगचा शोध लावला, तो काळ होता 1494चा काळ. राईट. आता जगाच्या नकाशावर खूप क्वचितच जणांना माहीत असेल की इटली कुठं आहे. ओके, मॅक्सिमम जणांना भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका किंवा मुलांना तर फक्त क्रिकेटिंग नेशन्स माहीत असतात. बट आर्टचे जे मुलं आहेत त्यांना तुम्ही विचारा युरोपियन कंट्रीज कुठं आहेत, ते तुम्हाला सांगतील, कारण त्यांच्या इतिहासामध्ये युरोपियन कंट्रीज, एशियन कंट्रीज, ऑस्ट्रेलियन खंडातील कंट्रीज कोणते कोणते आहेत ते माहीत आहेत. तर ही घटना आहे 1494ची. 1494 मध्ये झालं काय होतं की जे युरोपियन कंट्रीज होते, त्या युरोपियन कंट्रीजमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. सर, आता औद्योगिक क्रांती म्हणजेच काय? की औद्योगिक क्रांती होणे म्हणजेच एखाद्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारात वाढ होणे, एखाद्या देशामध्ये कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होणे. ही घटना युरोपीय देशांमध्ये सर्वप्रथम झाली होती. कोणते कोणते युरोपीय देश? ज्याच्यामध्ये समावेश होता इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल. आणि इतकं मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढला, तिथं जे अगोदरपासून व्यापारी होते त्यांच्याजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आलं की आता त्यांना त्यांचा व्यापार इतर देशांमध्ये विस्तार करायचा होता. आणि मग ह्या युरोपियन कंट्रीजमधून जे इंग्रज होते ते व्यापार करायला भारतामध्ये आले, जे इंग्रज होते ते व्यापार करायला उत्तर अमेरिकेत गेले, जे इंग्रज होते ते व्यापार करायला ऑस्ट्रेलियामध्ये आले. कारण त्या देशांमध्ये इतका पैसा झाला होता की त्यांना आता बाहेर देशात जाऊन तिथं व्यवसाय करून आणखी जास्त पैसे कमवायचे होते. तुमच्यापैकी जर एखाद्याजवळ जर पैसा आला तर तुम्ही एका बिझनेसचे 2 बिझनेस करता, 2 बिझनेसचं 3 बिझनेस करता, आणि मग 3चं 4, असं करत करत बिझनेस वाढतात. तसंच हे जे युरोपियन कंट्रीज होते, युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पहिल्या 2 पेजवरच 11वी अकाउंटच्या एक्झाम्पल लिहिलेलं आहे. एक लाईन लिहिलेली आहे, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, औद्योगिक क्रांती. आणि युरोपामध्ये ही औद्योगिक क्रांती झाली होती 14व्या आणि 15व्या शतकात, म्हणजे 1450 ते 1520-30च्या आसपास. आणि मग तितक्या लोकांमध्ये, तिथल्या देशातील लोकांजवळ, व्यापाऱ्यांजवळ इतका पैसा झाला की ते इंग्लंड आणि युरोप देश सोडून भारतासारख्या, म्हणजे तिथं तर त्यांनी स्थापन केले, भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये येऊन त्यांनी हळूहळू व्यापार चालू केला. तुम्ही इतिहासामध्ये ऐकलं असाल, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. राईट. आणि मग याच युरोपियन कंट्रीजमध्ये एक देश होता ज्याचं नाव होतं इटली, जो की नकाशावर इथं तुम्हाला आढळेल. हे जे लाल कलरची लाईन इथं ॲरो मी तयार करायलो, हा आहे इटलीचा देश. राईट. इटली नावाचा देश, जे की रेड कलरने मी इथं हायलाईट करतो. आणि याच देशांमध्ये, या इटलीमध्ये जन्म झाला होता लुक्का डी बार्गो पॅसिओलीचा. राईट. आणि लुक्का डी बार्गो पॅसिओली हा एक युरोपियन नागरिक होता.
आणि मग ज्या वेळेस युरोपामध्ये व्यापार वाढला म्हणजे पैसा आला म्हणजे हिसाब किताब आला, आणि त्यानं व्यवसायामध्ये जे सर्व व्यवहार होतात त्याची नोंद कसं करायचं काय नाही, ही अशी एक एकदम भयानक टेक्निक शोधून काढली होती की ती मेथड अगोदर युरोपातील सर्व व्यापाऱ्यांनी आत्मसात केली 1494 मध्ये. आत्मसात व्हायला 1-2 वर्ष टाइम लागतील. आणि मग तिथं ती मेथड प्रसिद्ध झाल्यानंतर युरोपातूनच जे व्यापारी भारतात आले, त्यांनी भारतात व्यापार केला, तर इथं सुद्धा त्याच पद्धतीनं लेखांकनाला सुरुवात झाली. बघा गोष्टी कसं सरकायल्यात. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये झाली, तिथंच लुका डी बार्गो पॅसिओलीचा जन्म झाला, आणि ज्या वेळेस औद्योगिक क्रांतीमुळं तिथं मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढल्यामुळं तिथं लेखांकनाची पद्धत प्रसिद्ध झाली, जे लुका डी बार्गो पॅसिओलीनं सांगितली होती. त्याचा जन्म इथं तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. पुस्तकामध्ये काही इन्फॉर्मेशन मे बी चुकीची राहू शकते, बट 1447 जिथंपर्यंत मला माहीत आहे, 1447ला त्याचा जन्म झाला. इथं 45 पडलेला, आय डोंट नो वाय. आणि त्याचा मृत्यू आय गेस 1500 समथिंगच्या आसपास त्यांचं मृत्यू झालेला आहे. ओके, आता बघा ते काय होते. व्यापारी, गणिततज्ञ, शिक्षक वगैरे होते. विशेषतः गणित, लेखांकन, भूगोल, वास्तुकला याचा अभ्यासक होता. त्यांना फादर ऑफ अकाउंटिंग असं सुद्धा म्हणल्या जायचं. लुका डी बार्गो पॅसिओलीला काय म्हणलं जातं? फादर ऑफ अकाउंटिंग. आणि मग युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळं तिथे त्यांची मेथड फेमस झाली. युरोपामधूनच काही व्यापारी भारतात आले. युरोपामधूनच काही व्यापारी जे आहेत ते इतर खंडामध्ये सुद्धा गेले. राईट, युरोपामधून त्यांनी कुठे गेले? अमेरिका खंडात, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशामध्ये युरोपियन नागरिक आले. आणि मग हे नागरिक जेव्हा भारतात येऊन आशिया खंडातून व्यवसायाला सुरुवात केली, त्याच लुका डी बार्गो पॅसिओलीचा मेथडचा वापर त्यांनी करू लागले. आणि इंग्रजांनी भारतावर इतकं वर्ष सत्ता केलेली आहे की आज पण सुद्धा आपण मल्टिपल गोष्टी जे आहेत ते त्यांचेच फॉलो करतो. का? कारण ते एररलेस आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. म्हणजे ज्या डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंगचा शोध इटलीमध्ये लुका डी बार्गो पॅसिओलीला लावला, ती भारतात कशी आली तुम्हाला माहीत झालं. आता त्यांच्याबद्दल आणखी काय माहिती चेक करा. 1494 लुका डी पॅसिओली यांनी आपल्या ग्रंथात डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम विषयी प्रथमच संपूर्णपणे वर्णन केली. ही त्या ग्रंथाचं नाव आहे. जसं कौटिल्यनं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, तसं लुका डी बार्गो पॅसिओली यांनी स्युमा डी अर्थमेटिका जॉमेट्रिया प्रपोर्शनी इन प्रपोर्शनिटा असं काहीतरी त्या पुस्तकीचं नाव आहे. राईट, आता या ग्रंथामध्ये काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. हा ग्रंथ व्हेनिस इथे प्रकाशित झाला. याच 5 भाग आहेत. या ग्रंथामध्ये टोटल 5 गोष्टी त्यांनी मांडल्या. कोणते 5 गोष्टी त्यांनी मांडल्या व्यवस्थित चेक करा. सर्वप्रथम त्यांनी या ग्रंथामध्ये काय सांगितलं चेक करा, की अंकगणित, अर्थमॅटिक, जॉमेट्री, प्रपोर्शन्स, लेखांकन पद्धतीचा समावेश याच्यामध्ये मांडला होता. प्रपोर्शनॅलिटी, व्यापार व व्यवहार, पार्शियल अर्थमॅटिक अँड विविध संकल्पना आणि तक्ते, असे काही 5 गोष्टी याच्यामध्ये मांडल्या होत्या. राईट, आता एक कंटेक्स्ट देतो जे आज या फर्स्ट लेक्चरमध्ये मे बी अनेक 12-11वी कॉमर्सच्या मुलांना कळणार नाही, बट कधी ना कधी 10वी गणितामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना LHS इज इक्वल टू RHS, मराठी मीडियमचे पोरं डाबा इज इक्वल टू उबा. राईट, तसंच म्हणजे एका मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये जर LHS इज इक्वल टू RHS आलं तर ते मॅथमॅटिकल इक्वेशन आपलं करेक्ट आलं असं समजत होतो. राईट, सो लुका डी बार्गो पॅसिओली एक मॅथमॅटिशियन होता. सो त्यांनी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टममध्ये सुद्धा ही गोष्ट जी आहे ती लागू केली, आणि आपल्याला बॅलन्स शीट नावाची एक फायनान्शियल स्टेटमेंट इथून पुढं सर्व 11वी व 12वीच्या मुलांना डिफरंट चॅप्टरमध्ये तयार करावी लागते. आणि ती बॅलन्स शीट जे 2 बाजू असतात, ॲसेट्स आणि लॅबिलिटीज, ती जर इक्वल आली तर आपलं गणित बरोबर, ती जर चुकलं तर आपलं गणित चुकलं. राईट, सो कुठं ना कुठं हे इंडिकेट करते की लुका डी बार्गो पॅसिओली हे मॅथमॅटिशियन सुद्धा होते.
आता डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी काय, तर त्या सिस्टममध्ये त्यांनी दोन बाजूंचा शोध लावला. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन बाजू असतात. आता हा जो पार्ट आहे, हा जो आपण क्लास घ्यायलो तो एकदम बेसिक आणि इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, त्यामुळं मी डबल एंट्री सिस्टमच्या तेवढ्या डीपमध्ये जात नाही. बट शॉर्टमध्ये सांगतो की लुक्का डी बार्गो पॅसिव्हलीचं म्हणणं काय होतं की प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू असतात. जर एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याकडे एक वस्तू येत असेल तर एक वस्तू जात असते. एखाद्या ट्रान्झॅक्शनमुळं आपल्याला फायदा होत असतो तर समोरच्याला नुकसान होत असतं, समोरच्याला खर्च होत असतो, राईट. हेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन बाजू तुम्हाला डी आर आणि सी आरच्या स्वरूपात करायचं असतात. यालाच डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग असं म्हणतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या किती बाजू असतात, प्रत्येक व्यवहारांचे दोन बाजू असतात. आता उदाहरणार्थ तुम्ही माझ्याकडे क्लास लावलात, ऑल राईट. तर तुम्ही क्लास लावल्यामुळं तुमच्याकडून मला काय आली, फीस आली. माझ्याकडून तुम्हाला काय गेली, सर्व्हिस गेली. हे त्या ट्रान्झॅक्शनचे दोन बाजू आहेत. कॅश कम्स इन, सर्व्हिस गोज आउट. आणि मग हे जे सर्व्हिस मी तुम्हाला द्यायलो, माझ्याकडं पैसे आले आणि माझ्याकडून सर्व्हिस गेली, हे जे ट्रान्झॅक्शनचे दोन बाजू आहेत डी आर आणि सी आरच्या स्वरूपात तुम्हाला रेकॉर्ड करावं लागतात. हेच डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे, राईट. आता डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग म्हणजेच रेकॉर्ड करत असताना तुम्हाला काही गोल्डन रूल्स फॉलो करावं लागतात, जे की इथून पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बॅचमध्ये बघणार आहोत. आणि ते रूल्स फॉलो केल्यानंतर जेवढी बाजू डी आरला येते तेवढीच बाजू सी आर साईडला येते. जेवढी रक्कम डी आर साईडला येते तेवढीच रक्कम सी आर साईडला येते. म्हणजे जेवढं डी आर तेवढंच सी आर, जेवढं एल एच एस तेवढंच आर एच एस. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू असतात. काय एक ॲस्पेक्ट डी आरला नोंद करणे, एक ॲस्पेक्ट सी आरला नोंद करणे, यालाच डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग असं म्हणतात. ओके. आता पॅसिव्हलीनं काय काय केलं बघा, किंवा पॅसिव्हलीचं डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग म्हणजे एक्झॅक्ट त्याचं काय काय योगदान होतं. लेखांकनाला एक शास्त्रीय, तर्कसंगत आणि आंतरराष्ट्रीय मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय म्हणजेच मान्यता मिळणेच म्हणजेच काय, की एखादी एक मेथड ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये फेमस होणं. आणि जेव्हा हे युरोपियन कंट्रीजमधले लोक ऑल अदर कंट्रीजमध्ये व्यापारासाठी जात होते, सो तिथं व्यापारासाठी गेल्यानंतर त्यांचा संपर्क तिथल्या स्थानिक नागरिकांसोबत होत होता. आणि स्थानिक नागरिकांसोबत संपर्क झाल्यामुळं कुठं ना कुठं संस्कृतीची देवाणघेवाण होणं, वस्तूचं देवाणघेवाण होणं, माहितीचा देवाणघेवाण होणं. आणि हळूहळू हळूहळू हळू जी मेथड पॅसिओलीनं फक्त युरोपामध्ये सुरुवातीला प्रसिद्ध झाली होती, ती आत्ता करंट सिच्युएशनमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये फेमस आहे. त्यामुळंच कुठं ना कुठं आंतरराष्ट्रीय मान्यतासुद्धा आहे, ज्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स असं म्हणतात, राईट. युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स म्हणजेच काय, ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये ती मेथड लागू आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवहाराची अचूक माहिती मिळवणं शक्य झाले. एखादा एक व्यापारी असतो, त्याला काय जाणून घ्यायचं असतं की बाबा मी एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन केलं तर मला किती खर्च झाला, राईट. मी एखाद्या वस्तूची विक्री केली तर मला किती फायदा झाला. ह्या सर्व गोष्टीची अचूक उत्तरे लुक्का डी बार्गो पॅसिओलीनं जी डबल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंटिंगचा शोध लावला होता, त्या मेथडचा वापर केल्यामुळं अनेक व्यापाऱ्यांना ते माहिती करून घेणं सोपं झालं. त्यानंतर नफ्या तोट्याचा हिशोब, संपत्तीचे मूल्यांकन आणि व्यवसायाचे नियोजन करणे सोपे झाले. त्यानंतर आजही संपूर्ण जगात डबल एंट्री सिस्टम पद्धतीचा वापर केला जातो. इवन मी सुद्धा आज याच पद्धतीचा वापर करतो, कारण ही मेथड जी आहे त्या मेथडनं अर्थमॅटिकल ॲक्युरेसी चेक केल्या जाते. कुठल्याही प्रकारची चुका होत नाही. तुमच्यापैकी काही जण नॉलेज नसताना सुद्धा जिथं MSCIT लावलं तिथंच आपण टॅली लावलं. ते जे सर सांगत गेलं आपण करत गेलो, कारण आपल्याला नॉलेज घ्यायचं नव्हतं, आपल्याला सर्टिफिकेट घेऊन पळून जायचं होतं. बट जेव्हा आता इथून पुढं मी तुम्हाला अकाउंटिंग शिकवेल, प्लस तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंग शिकवेल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा ॲक्च्युअलमध्ये अकाउंटिंग कशा पद्धतीनं असते, काही नाही. तर हे सर्व गोष्टी होत्या लुक्का डी बार्गो पॅसिओलीबद्दल, राईट. आता एक स्टेप अहेड जाऊयात आपण, जे की तुमच्या पुस्तकांमध्ये त्याबद्दल माहिती सांगण्यात आलेला आहे. In the earlier time of civilization,
आत्तापर्यंत आपला हा एवढा पार्ट झाला लुक्का डी बार्गो पॅसिओलीचा. आता राहिलेला एक छोटासा पोर्शन आहे ते आपण चालू करूयात. इन द अर्लियर टाइम्स ऑफ सिव्हिलायझेशन अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ अ वेल्दी पीपल. वेल्दी हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय? वेल्दी वेल्दी पीपल म्हणजेच काय? श्रीमंत लोक. जेव्हा सिव्हिलायझेशन सभ्यता चालू होती किंवा सभ्यतेची सुरुवात झाली, म्हणजे अगोदरचा एक काळ असा होता की लोकांना कसं राहायचं, घर कसं बांधायचं, शेती कसं करायची हे माहीत नव्हती. जसं 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 ते माहीत झालं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन एक खूप प्रमुख टॉपिक आहे. कधी अभ्यास करणं झालं तर ठीक, नाही अदरवाईज यूट्यूबला व्हिडिओ बघा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन काय असतं ते. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिव्हिलायझेशन म्हणजेच काय की घरं कसं बांधायची, व्यवहार कसं करायचा, शेती कशी करायची, नालीचा आकार कसा असला पाहिजे, हे सर्व गोष्टी जेव्हा एखाद्या लोकांना माहीत होते त्याला सिव्हिलायझेशनची सुरुवात होण्याचं म्हणतात. ऑलराईट, आता सुरुवातीला सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीच्या काळामध्ये अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स. एजंट्स आणि वेल्दी पीपल तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. हा एक वेल्दी पीपल होता. त्यावेळेसचे भारतातले जे श्रीमंत लोक होते हे काही अशा पद्धतीचे तुम्हाला दिसत असत. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित चेक करा की प्राचीन काळात व्यापार, शेती व मालमत्तेचे व्यवहार वाढत होते. श्रीमंत लोकांकडे मोठी संपत्ती, जमीन जुमला, सोने, धन, वस्तूचे साठा होते. सुरुवातीच्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते त्यांच्याजवळ मोक्कार पैसा होता. राईट, काय काय होतं बघा, संपत्तीमध्ये जमीन जुमला, सोने, धन, वस्तूचा साठा वगैरे होता. आणि संपत्तीचे व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली. कधी जर त्यांनी हिशोब किताब करायला बसले, त्यांनाच माहीत नाही की बाबा एक्झॅक्ट किती संपत्ती आहे, किती खर्च व्हायला आहे, किती सोनं आहे, किती नाणं आहे. आणि मग त्यांनी काय केली की काही विश्वासू लोकांची नियुक्ती त्यांनी केली. काय केलं की त्यांच्याजवळ त्यांचे जे विश्वासू लोक आहेत त्यांची नियुक्ती त्यांनी त्या एक सेकंड प्लेस त्या विश्वासू लोकांची जी नियुक्ती आहे त्यांनी केली होती. आता यांचं काम काय होतं बघा की श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी विश्वासू एजंट प्रतिनिधी नेमत असत. आता यांचं काम काय की हे एजंट मालमत्ता, उत्पन्न, खर्च, देणी व घेणी यांची नोंद ठेवत असत. आता जे श्रीमंत लोक होते त्यांनी या अशा एजंटची नियुक्ती केली होती आणि एजंटची नियुक्ती केल्यामुळे हे एजंट काय करत होते, ते श्रीमंत लोकांचं काम करत होते. राईट, आणि मग नंतर काय झालं की हे एजंट वेळोवेळी आठवड्याने, महिन्याने किंवा वर्षाने मालकासाठी हिशोब तयार करत असत. आता काही एजंट जे आहेत ते त्या मालकाचं दर आठवड्याला हिसाब किताब करत असत. किती जनावरे आली, किती गेली, किती सोनं आलं, किती गेलं. कारण त्यावेळेस जी नाणी होती ती सोन्या चांदीची नाणी होती. राईट, आत्ताच्या काळात जे ॲल्युमिनियमचे वगैरे आहेत, टंगस्टन वॉटेवर, तसे नव्हते. आणि मग त्यावेळेस त्याला सोन्याच्या नाणी, चांदीची नाणी, तांब्याचे नाणी हे वगैरे होत होते. ऑलराईट, आणि काही काही वेळेला महिन्यानं, काही काही वेळेला वर्षानं मालकासाठी हिशोब तयार करत असत. आणि मग संपत्तीचे योग्य हिशोब मिळाल्याने मालकाला त्याच्या व्यवहाराची माहिती मिळत असे. आणि मग किती व्यवहार झाला, काय नाही, हे सर्व हिशोब केल्यामुळं जे वेल्दी पीपल होते त्यांना ही सर्व माहिती हे एजंट्स तयार करून देत असत. हे सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीची गोष्ट आहे. बट डेबिट आणि क्रेडिटच्या नोंदी कधीपासून सुरू झाल्या? 12व्या शतकापासून. आता ही जी गोष्ट होती ही डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग जेव्हा युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस तर ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये तिथून व्यापारी आले. डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग हळूहळू तिकडून भारतामध्ये आली. बट त्याच्या अगोदर प्राचीन भारताचं जर बघायला गेलं सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीच्या काळाला, तर त्यावेळेस जे आहेत ते अशा प्रकारे एक एजंटची नियुक्ती करत होते आणि तो त्या श्रीमंत व्यक्तीचं सर्व लेखांकनाचे काम करत होता. त्याला भारतीय भाषेत मुनिमजी असं म्हणत होते.
काय म्हणत होते? मुनीम जी. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत. ऑल राईट. आता आपण हळूहळू प्राचीन सभ्यतेकडून आधुनिक सभ्यतेकडे येऊयात, जिथं आपल्याला पाहायचं आहे 18वं आणि 19वं शतक. वापस मी तुम्हाला सांगायलो, आता आपण भारताकडे यायलो. भारताच्या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काही गोष्टी 14व्या शतकातल्या आहेत, लुक्काडी बार्गो पॅसिवलीच्या काळातले. काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या अगोदरच्या आहेत, चाणक्याच्या काळातल्या, आणि काही गोष्टी सभ्यतेच्या जवळपासचे आहेत. आता आपण येऊयात भारतामध्ये. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला युरोपातील औद्योगिक क्रांतीबद्दल गोष्टी सांगितल्या होतं की जिथं युरोपामध्ये 1400 आणि 1500च्या काळात औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती म्हणजेच काय? कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होणं. सर्वसामान्य छोटे मोठे उद्योग रातोरात मोठे मोठ्या फॅक्टरीजमध्ये कन्वर्ट होणं. राईट, याला औद्योगिक क्रांती म्हणतात. आणि जी औद्योगिक क्रांती युरोपामध्ये 14व्या आणि 15व्या शतकात झाली होती, त्याचा परिणाम तिथले व्यापारी मोठे झाले, पैसेवाले झाले, आणि त्यांना आता युरोप सोडून भारतामध्ये यावं, आशिया खंडात येऊन व्यापार करावा. कारण एकदा पैसा आल्यानंतर तुम्हाला काय वाटते की आणखी 4 उद्योग नवे सुरुवात करावे. मग त्यांनी भारतासारख्या ठिकाणी आले, आशिया खंडात आले, अमेरिका खंडामध्ये गेले त्यांनी, आणि तिथं जाऊन व्यापार सुरुवात केला. आणि जी औद्योगिक क्रांती 15व्या शतकात युरोपात झाली होती, तीच औद्योगिक क्रांती भारतामध्ये, आशियाई देशांमध्ये सुरुवात झाली 1800 ते 19व्या शतकात. जे इंग्रज 1500 मध्ये ॲज अ व्यापारी म्हणून भारतामध्ये आले होते, राईट, तेच इंग्रज हळूहळू 300 वर्षानंतर कुठं ना कुठं राज्यकर्ते बनू लागले. आणि मग एक एक गाव, एक त्यांचे जे इलाका होता, ज्याला इतिहासाचे जे मुलं असतील किंवा आर्ट्समधले जी मुलं असतील, तर इंग्रजांनी भारतामध्ये जे आहेत विविध ठिकाणी त्यांचे एक शब्द तुम्हाला शो करतो. ओके, म्हणजे तुम्हाला 4 गोष्टी समजतील. आय नो व्हिडिओ जे आहे ते थोडासा लेंदी होईल, बट क्वालिटी एज्युकेशन आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळेल, ज्याच्यामुळं तुमची तब्येत जी आहे ते खुश होऊन जाईल. ऑल राईट. तर इंग्रजांनी जे आहेत ते भारतामध्ये येऊन कंपनी स्थापन केली होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, असं तुम्ही नाव ऐकलं असेल. अँड अपार्ट फ्रॉम दॅट आणखी एक आहे, मी तुम्हाला शो करतो. जस्ट 1 सेकंड. हा आहे ते नाव. नाव वाचा काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला माहीत पाहिजे एक्झॅक्ट नाव हा काय देण्यात आलेला आहे. नाव इथं देण्यात आलेलं आहे वखारी. वखारीज म्हणजे काय? फॅक्टरीज. की इंग्रजांनी भारतात येऊन फॅक्टरीज सुरुवात केली होती. आता फॅक्टरी किंवा वखारीची सुरुवात झाली म्हणजेच मोठ्या प्रमाणावर व्यापार होणे, आणि एकदा व्यापार सुरू झाला की मग सर्व गोष्टी ॲटोमॅटिक तुम्हाला माहीत आहेत कशा पद्धतीनं मॅनेज करण्यात येतात. औद्योगिक क्रांती म्हणजे काय भाईसाहेब, तुम्हाला कळालं. डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग युरोपीय कंट्रीजमधून भारतात कशी आली ते कळालं. आता इंग्रज भारतात आले, त्यांची मेथड भारतात आली, आणि मग जे इंग्रज युरोपात औद्योगिक क्रांती झाल्यामुळं 15व्या शतकात भारतात आले, भारतात येऊन इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालू केला. त्याच्यामुळं जी फॅक्टरीज अगोदर फक्त युरोपीय देशांमध्ये होती, ती आता भारतामध्ये सुद्धा चालू झाली. आणि त्याचा परिणाम इतका मोठा पडला की इंग्रजांची लोकसंख्यापेक्षा भारतातली लोकसंख्या कितीतरी पटीने जास्त होती. जेवढं उत्पादन तिकडं होत होतं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं उत्पादन भारतामध्ये होऊ लागलं. आता उत्पादन होऊ लागलं म्हणजे विक्री होईल, विक्री झाला म्हणजे पैसा येईल, पैसा आला म्हणजे आपलं अकाउंटचं हिसाब किताब येईलच. आणि मग जिथं हिसाब किताब आला तिथं ऑलरेडी लुक्काडी बार्गो पॅसिओलीची डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग तुमची वाट बघत होते. आताच परिणाम बघा काय झाला. 18व्या आणि 19व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली,
15व्या शतकात झाली. मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम भारतात झाला. यंत्रसामग्री व्यापार वाढला, उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले, व्यापार वाहतूक आणि दळणवळण झपाट्याने वाढली. औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झाला की जिथं वस्तूची खरेदी विक्री अगोदर फक्त एका गावातल्या गावातच व्हायची. कुंभार असायचा, मातीची भांडी बनवायचा, लोहार वगैरे असायचा, कुऱ्हाडी वगैरे धार करून द्यायचा, आणि मग कुंभाराकडून मडके हा घेईल आणि हा लोहार त्याचे जे लोखंडी अवजार आहेत ते ह्याला विकायचा. म्हणजे वस्तू विनिमय होतं, एका वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूची विक्री, वस्तूची देवाणघेवाण करणे. बट औद्योगिक क्रांतीमुळं ऑल ओव्हर द भारतातले व्यापारी एका ठिकाणी आले आणि जिथं उत्पादन एखाद्या छोट्याशा दुकानामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा पत्राच्या खोलीमध्ये होत होतं ते बंद होऊन आता मोठे मोठे भारतामध्ये काय होऊ लागले, असे फॅक्टरीज होऊ लागले. राईट. आणि मग भारतावर झालेला त्याचा परिणाम, जे मोठे मोठे इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचे फॅक्टरीज, वखारी स्थापन केल्या होत्या, मोठ्या प्रमाणावर युरोपातून माल ते भारतात आणत असायचं. त्याचा परिणाम काय झाला की ब्रिटिश राजवटीमुळे भारतातील पारंपरिक उद्योगावर परिणाम झाला. कापड, लोखंड, कोळसा, चहा, कॉफी, जूट, साखर यासारखे उद्योग सुरू झाले. रेल्वे, टपाल, तार यामुळे व्यापार वाढला. बंदरे, जहाज वाहतूक आणि परदेशी व्यापार वाढला. नवीन बँका, विमा कंपन्या आणि व्यापारी संस्था सुद्धा स्थापन झाल्या. औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झाला की इंग्रज जेव्हा युरोपातून भारतामध्ये येत असत, त्यांचे जे जहाज येत असत, त्या जहाजांमध्ये काचेच्या बाटल्या, कपडे, शस्त्र अशा अनेक प्रकारचे वस्तू जे भारतात तयार होत नाही ते भारतात आणत असत. आणि भारतातून मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी यासारखे वस्तू तिकडं युरोपियन कंट्रीजमध्ये जाऊन त्याची विक्री करत असत. आणि मग त्याचा परिणाम काय झाला की मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढला. व्यापार वाढला की लोकांची आवाजावी वाढते, पैशाचा व्यवहार वाढतो, म्हणून बँका सुद्धा स्थापन झाल्या. राईट. विमा कंपन्या आल्या, पैशाचं घेवाणदेवाण वाढल्यामुळं व्यापारी संस्था सुद्धा वाढल्या. आता जेव्हा एखाद्या देशांमध्ये अशा व्यापारवर अचानकपणे वाढ होते, व्यापाराचा विकास कुठं ना कुठं होतो, मग तिथं हिशोब ठेवणे ही काळाची गरज भासू लागते. अगोदर वस्तू विनिमय होतं, वस्तूच्या बदल्यात वस्तू जात होती, त्यामुळं हिशोब किताब ठेवावं अशी लोकांना नॉलेजच नव्हती. आता सर्व व्यवहार पैशांच्या स्वरूपात होत होते, त्यामुळं कुठं ना कुठं हिसाब किताब ठेवणे ही काळाची गरज भासू लागली. आणि मग नंतर काय झालं चेक करा. संयुक्त भागधारक कंपन्यांचा उदय. तुमच्या पुस्तकामध्ये चेक करा, जॉईंट स्टॉक कंपनी असं कुठं ना कुठं तिथं माहिती लिहिलेली असेल. आता जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजेच काय की अगोदर काय होत होतं, औद्योगिक क्रांतीच्या अगोदर एक छोटा व्यापारी, मी भलं माझं भलं, मला कोणाला घेणं देणं नाही आहे, माझं व्यापार करतो निघून जातो. बट आता औद्योगिक क्रांती झाली, प्रत्येकांना मोठे मोठे व्यापार करायचे होते, प्रत्येकांना फॅक्टरीज टाकायची होती, प्रत्येकांना त्यांचा मोठं उद्योग करायचा होता. बट पैसा होता का? नाही. आणि मग याच्यावर उपाय म्हणून आपल्यासारखेच विचार ज्या व्यक्तीचे आहेत, ज्याला व्यवसाय टाकायचे, असे अनेक लोक एकमेकांच्या सोबत आले आणि सगळे येऊन आपापला पैसा गोळा केला. तुझे 2 लाख, माझे 2 लाख, ह्याचे 3 लाख, आणि मग असे पैसे जमा करून त्यांनी संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजेच जॉईंट स्टॉक कंपनी चालू केली. याचा फायदा काय झाला की ज्या एका 2 लाखामुळं एका व्यक्तीला मोठे मोठे व्यवसाय टाकता येत नव्हते, 4-5 लोक एकत्रित आल्यामुळं त्यांनी एक जॉईंट स्टॉक कंपनी चालू केली. आणि मग कंपनीजवळ पैसा आला आणि मग त्या सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांतीचा फायदा घेतला आणि देशाच्या आर्थिक इतिहासात सहभागी झाले. ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? सर्वात पहिला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, बँका, विमा इत्यादींचा समावेश होता. कंपनी तर स्थापन केली, लोक सगळे मित्रमैत्री मिळून एकत्रित आले, बिझनेस स्टार्ट केला. बट
एकटा जर मालक पैसे टाकला असता तर किती फायदा झाला, किती तोटा झाला हे त्याला माहीत होतं. आता 5-6 जण मिळून बिझनेस केला. एकाला वाटायचं मी ह्यांच्यासोबत आलो माझे पैसे बुडाले तर, दुसऱ्याला वाटायचं हे 4-5 जण माझे जर पैसे घेऊन पळून गेले तर. कुठं ना कुठं विश्वासार्हता निर्माण झाली, राईट. आणि मग अशा वेळेस जेव्हा जॉईंट स्टॉक कंपनी झाले, सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा हे सगळं पैसा आपल्या मेहनतीचा आहे. त्यामुळं आपण आजच ठरवूयात की आपण आपल्या व्यवसायाचं एक एक रुपयाचा हिसाब किताब ठरवूयात, कारण कोणालाही कोणावरही कुठल्याही प्रकारचा दोष लावता येऊ नये किंवा आपल्या या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नये म्हणून. आणि मग त्यामुळं झालं काय की मालक व भागधारक एकत्रित आले आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवली. म्हणजे जे कंपनीचे मालक आहेत ते सगळ्यांनी मिळून पैसा टाकला आणि या व्यक्तीला सांगितलं की बाबा हे आमचा पैसा आहे, हे पैसा घे, व्यवस्थित बिझनेसचे डिसिजन आम्ही घेऊ, तू फक्त हिसाब किताब ठेव. आणि मग ह्याची संपूर्ण जबाबदारी कोणाला दिली? या मॅनेजमेंटवर दिली. का? कारण मालक आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करायचे होते. काय सांगण्यात आलेलं आहे की मालक व गुंतवणूकदार यांच्या हिताचे रक्षण करणे, मालक आणि गुंतवणूकदार त्यांच्या पैशाचा योग्य उपयोग होतोय की नाही हे जाणून घेणे आवश्यक होते. नफा तोटा झाला, मालमत्ता, देणी घेणी, खर्च, उत्पन्न याची अचूक माहिती आवश्यक होती. गैरव्यवहार, फसवणूक आणि चुकीचे निर्णय यापासून संरक्षण करण्याची पारदर्शकता गरजेची होती. त्यामुळं हे जे जॉईंट स्टॉक कंपनीज आहेत त्यांनी उलट जास्त प्राधान्य दिलं की बाबा अकाउंटिंग मेंटेन करा. सुरुवात चंद्रगुप्त मौर्यांच्या काळातून झाली होती आणि महत्त्व कधी वाढत गेलं? अशा ह्या जॉईंट स्टॉक कंपन्यांचा उदय झाला. कधी? औद्योगिक क्रांतीनंतर, इसवी सन 1800 आणि 1900 मध्ये, राईट. त्याच्यानंतर व्यवस्थित चेक करा की मग आता जॉईंट स्टॉक कंपनीचा उदय झाला तर ह्या वेळेस तो जो मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली होती त्याला एक्झॅक्ट काय काय काम करावं लागत होतं चेक करा. व्यवसाय संस्थांना अधिक तपशीलवार, विश्वसनीय व वेळेवर माहितीची गरज निर्माण झाली. जे पण हे सगळे लोक मिळून बिझनेस स्टार्ट केले, प्रत्येकांना वाटायचं की आज बिझनेसमध्ये काय झालेलं आहे मला माहीत पाहिजे, कारण मी पैसे दिलो. आज आपल्या बिझनेसमध्ये काय काय आलं, काय काय नाही मला माहीत पाहिजे, कारण मी बिझनेसला पैसे दिलं. त्यामुळं त्यांना गरज निर्माण झाली. आणि मग यामुळे लेखांकनाची पद्धत अधिक वैज्ञानिक आणि प्रणावली त्याच्यामध्ये निर्माण झाली की बाबा मेथड असते, एक चेन असते. सर्वात पहिले ही करा, मग ही करा, मग हे मेथड करा. त्यानंतर खालील नोंदी आणि अहवाल तयार होऊ लागले. आता तो जो मॅनेजर होता तो एक्झॅक्ट काय काय तयार करू लागला? तर सर्वात पहिले जर्नल, लेजर तयार करू लागला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू लागला. आय नो हे काय असतात हे आपल्याला शिकायचं आहे, फक्त समजून घ्या की गोष्टी ज्या आहेत पुढे कसं कशा पद्धतीनं सरकले. बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, नोट्स, ॲनालिसिस ह्या सगळे हळूहळू तयार होऊ लागले. आणि मग त्यानंतर झालं काय की ओव्हरऑल अकाउंटिंगची जी मेथड आहे, डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक किपिंग, त्याचे महत्त्व उत्तरोत्तर वाढू लागलं. आता इथं जर फोकस करताल तर जे परंपरागत व्यापार होते त्या काळात भारतात ते लहान प्रमाणात चालायचे. परंपरागत व्यापार म्हणजेच काय की एखादा एक कुंभार असेल तर तो फक्त गावातल्या गावात मडके बनवायचा, एखादा एक सुतार असेल तर तो लाकडे वगैरे तयार करायचा, लाकडाच्या साह्यानं टेबल खुर्ची तयार करायचं, तो त्याच्यासाठी करायचा. बट जेव्हा औद्योगिक क्रांती आली, मोठ्या प्रमाणावर व्यापार होऊ लागले, तेव्हा संयुक्त कंपन्यांचा उदय झाला. 5-6 जण मिळून पैसेवाले एकत्रित आले आणि कंपनी चालू केली. आणि मग त्यावेळेस समग्र लेखांकन प्रणालीची जी आहे तपशीलवार माहिती व विश्वसनीयतेची गरज पडू लागली. जेव्हा एकटा होता तेव्हा काहीच नव्हतं. औद्योगिक क्रांती झाली, व्यापार वाढले, व्यापार वाढला म्हणजेच अकाउंटला कुठं ना कुठं महत्त्व आलेलं आहे. ऑल राईट, डन. आता आपण जाऊयात 20व्या शतकात. 20वं शतक म्हणजेच तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता 1901 ते 2000,
राईट. आणि 21वा शतक म्हणजे 2001 ते 2100पर्यंत. तर ही गोष्ट आहे 20व्या शतकातली. आता 20व्या शतकाची पार्श्वभूमी बघा, की 19व्या शतकात औद्योगिक क्रांती झाल्यामुळं कुठं ना कुठं व्यापार उद्योगधंदे झपाट्याने वाढले होते. मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले, स्पर्धा वाढली, बाजारपेठा विस्तारित झाल्या आणि व्यवसायाच्या आकाराने मोठ्या व गुंतागुंतीचे झाले. जिथं अगोदर गावातल्या गावातच व्यापार होत होता, तिथं आता व्यापार जे आहे ते राष्ट्रीय पातळीवर होऊ लागला. तिथं व्यापार जे आहे भारतातल्या भारतात मोठ्या प्रमाणात वस्तूचे उत्पादन होऊ लागले. आणि मग उत्पादन होऊ लागल्यामुळं व्यवसाय जे आहेत त्या आकाराने मोठे व गुंतागुंतीचे झाले. गुंतागुंतीचे झाले म्हणजे ह्याचा पण खर्च व्हायले, त्याचा पण खर्च व्हायले. मालक जे आहे ते खर्च करूनच परेशान आहे. पैसा काय यायचं नावच घेणं गेलंय. आलं तर पैसा कुठं चालला काहीच कळणार गेलंय. ह्याला व्यवसाय गुंतागुंतीचे होणे म्हणतात. राईट. जसं पतंग उडवत असताना माझ्या गुंता होतो, कुठलं दोरी वडावं काहीच कळत नाही, तसं कुठला डिसिजन घ्यावा, कुठल्या गोष्टीवर खर्च करावं हे व्यवसाय मालकांना काहीच कळत नाही. तेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची होणे असं म्हणतात. आणि मग झालं काय, की केवळ आर्थिक माहितीच पुरेशी नव्हती. म्हणजे पैसे आले, पैसे गेले, राईट. किती नफा झाला, किती तोटा झाला, एवढंच माहीत होणं गरजेचं नव्हतं. ज्या वेळेस व्यवसाय छोटे होते त्यावेळेस एवढी बेसिक माहिती असणे पुरेशी आहे. बट जेव्हा तुमचा व्यापार एका लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं असतं. आता सपोज एक सर्वसामान्य बिझनेसमॅन आहे, बट त्याच्या गावात वस्तूची खरेदी विक्री करतो, त्याला काहीच माहीत नाही. बट एखादा एक कंपनीवाला आहे, मध्येच त्याच्या कोणत्या तरी प्रॉडक्टवर लोकांनी व्हिडिओ करून टाकला, त्याच्यावर कोर्ट केस झालं, तर कोर्टासोबत केस कसं करायचं काय नाही, ह्या सर्व गोष्टीला डील कसं करायचं त्याला माहीत पाहिजे. एखादी एक फॉरेन कंपनी त्याच्यासोबत येऊन कोलॅब करतो म्हणली तर त्या कंपनीसोबत काय काय गोष्टी करायचं माहीत पाहिजे. एक एका ग्रामीण भागातल्या व्यापाऱ्याला माहीत असतं का नाही, कारण ते कधी फेसच केला नाही. बट जर त्याचं बिझनेस एका लिमिटपेक्षा मोठं गेलं तर त्याला हे सर्व गोष्टी माहीत पाहिजे. आणि हेच गोष्टी त्यावेळेसच्या व्यापाऱ्यासोबत झाल्या. ज्या वेळेस व्यवसाय छोटा होता तेव्हा बेसिक माहिती असलं तरी पुरेशी होती. बट जेव्हा संयुक्त स्कंद प्रमंडळ जॉईंट स्टॉक कंपन्यांचा उदय झाला, बिझनेसेस मोठे मोठे झाले, त्यावेळेस त्यांना इतके काही गोष्टी आल्या की त्याचं डिसिजन घेणंच कळणार गेलं. मग त्यांची परिस्थिती कशी होत होती, कोणतं उत्पादन जास्त फायदेशीर ठरेल, खर्च कुठे जास्त व्हायला आहे, त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी कसं करायचं. एखाद्या वस्तूसाठी जे उत्पादन होत असताना लागणारा खर्च असतो त्याला प्रोडक्शन कॉस्ट म्हणतात, ते कमी कसं करायचं, योजना कसं राबवायचं, नियंत्रण कसं ठेवायचं, भविष्यातील निर्णय कसं घ्यायचा, या सर्व गोष्टी त्यांना समोर येऊ लागल्या. आणि मग याच्यावर उपाय म्हणून, या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून नवीन अकाउंटिंगचा शोध लागला, ते म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंग. हे लय भयानक शब्द तुमच्या कानावर आलेला आहे. आणि हॅट्स ऑफ टू डेम, जे मुलं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत आहेत, मला तुमच्यावर एकदम गर्व आहे, कारण तुम्ही तुमच्या लाईफबद्दल सिरियस आहात. 1-1.5 तासाचा व्हिडिओ, काल 20 मिनिट बघलास, आज 20 मिनिट बघलास, उद्या 20 मिनिट बघलास, झाम्या तो काहीच कामाचा नाहीस. ओके. आता मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळं त्यांना काय काय सोपं झालं बघा. आता मागच्या 5 ते 10 मिनिटात मी गोष्टी एकदम स्लो केल्या होत्या, जेणेकरून तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. कदाचित तुम्ही ते केलंसुद्धा असाल आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी मागे इमेजेससुद्धा आहेत. ओके. तर आता मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळं झालं काय, की 20व्या शतकात व्यवस्थापन निर्णयांसाठी आर्थिक माहितीची विश्लेषणाची गरज ओळखून व्यवस्थापन लेखांकन या लेखांकनाची स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आली, ज्याला व्यवस्थापन लेखांकन म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतात. ज्याच्यामुळं तुम्हाला व्यवसायातला जो पैसा आहे त्याचं नियोजन करता येतं, त्याचं नियंत्रण करता येतं आणि निर्णयसुद्धा घेता येतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील जे स्टेटमेंट्स आहेत, तुमच्या व्यवसायातले जे पण काही हिसाब किताब आहे त्याचं तुम्हाला काय करावं लागेल, विश्लेषण करावं लागेल. यातूनच व्यवस्थापन लेखांकनाचा उदय झाला. आता या मॅनेजमेंट अकाउंटचे काही वैशिष्ट्य आहेत, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बिझनेसमध्ये इंटरनल काही व्यवहार असतील अंतर्गत, त्याच्यासाठी उपयोगी पडतं आहे.
त्याचबरोबर फ्युचर ओरिएंटेड काही डिसिजन घ्यायचे असेल, नियोजन करायचं असेल, नियंत्रण करायचं असेल, तर हे मॅनेजमेंट अकाउंट आहे या सर्व कामासाठी उपयोगी पडत असते. आता या मॅनेजमेंट अकाउंटमध्ये अशा प्रकारची काही कामं करण्यात येतात जे तुम्हाला इतक्या अर्ली स्टेज ऑफ 11thच्या अकाउंटमध्ये काही कळणार नाहीत, कारण तुमचा आज पहिला व्हिडिओ आहे. मॅनेजमेंट अकाउंट हा सब्जेक्ट BCom थर्ड इयरला आहे. सो आपण ते सर्व गोष्टी वेळेवर सोडून द्या. तुम्हाला फक्त एवढं समजून घ्या की औद्योगिक क्रांतीमुळं बिझनेस इतक्या झपाट्याने वाढलं की बिझनेस ओनरला मल्टिपल डिसिजन घ्यावा लागत होते आणि ते डिसिजन घेण्यासाठी त्याला अचूक माहितीची गरज होती. ती सर्व अचूक माहिती त्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळे मिळू लागली. दॅट्स इट. एवढं एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता जे अकाउंटिंग अगोदर व्यक्तिकेंद्रित होतं. सर आता हे व्यक्तिकेंद्रित एवढं भयानक शब्द काय? व्यक्तिकेंद्रित म्हणजे अगोदर जी अकाउंटिंग फक्त एखादा एक व्यक्ती जो आहे तो स्वतःचाच विचार करायचा. जो अर्ली स्टेज होता अकाउंटिंगचा त्याच्यामध्ये अकाउंटिंग करणारा व्यक्ती स्वतःचा विचार करायचा. माझा व्यापार, माझा नफा, माझे लेखांकन, बस, मला काही लोकांचं घेणं देणं नाहीये. बट जसं जॉईंट स्टॉक कंपनी झाली, एका व्यापारामध्ये मल्टिपल लोक पैसे टाकले, तिथं कुठं ना कुठं प्रत्येकाला जाणून घेणं महत्त्वाचं लागलं की बाबा माझे पैसे त्या बिझनेसमध्ये आहेत तर मला माहीत पाहिजे बिझनेसमध्ये किती प्रॉफिट झाला, किती नफा झाला. मग अकाउंटिंगचं महत्त्व जिथं एका व्यक्तीकडंच पुरतंच मर्यादित होतं, तिथं आता ते जे महत्त्व आहे एका व्यक्तीवरून सर्वांसाठी झालं. बघा, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बिझनेसचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ॲनालिसिस करायलेत. काय सांगण्यात आलेलं आहे? व्यवसाय वाढत गेला, व्यवहार अधिक गुंतागुंतीचे झाले, औद्योगिक क्रांतीमुळे फॅक्टरी झाल्या भारतामध्ये. ऑलराईट. भागीदारी संस्था, कंपन्या, मोठे मोठे उद्योग सुरू झाले, आर्थिक माहितीची गरज वाढली. आणि इथे काय सांगण्यात आलेलं आहे? व्यवसाय मोठा झाला तर माहिती अधिक तपशीलवार असणे आवश्यक आहे. राईट. अकाउंटिंग एका व्यक्तीवरून ती आता एका कंपनीकडे आली होती. आता हीच अकाउंटिंग कंपनीकडून एका नेक्स्ट स्टेजला गेली, ती म्हणजेच 21व्या शतकातील अकाउंटिंग, 21st सेंचुरीज मॉडर्न अकाउंटिंग, ज्याच्यामध्ये व्यवसाय हा एक समाजाचा भाग आहे. का समाजाचा भाग आहे? कारण तुमच्या आमच्यापैकी अनेक जणांचे बहीण भाऊ सायन्स घेऊन इंजिनियर आहेत, ते आपल्याच कंपनीमध्ये कामाला आहेत. राईट. त्याच्यानंतर तुमच्या आमच्यासारखे कितीतरी जणांचे आई वडील फॅक्टरीजमध्ये ॲज अ वर्कर म्हणून काम करतात. या प्रत्येक ठिकाणी जर ह्यांना पगार पाहिजे असेल तर तिथं बिझनेस चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीनं होणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर पर्यावरण, समाज, कर्मचारी, ग्राहक, भागधारक, शासन, समुदाय यांच्या प्रती जबाबदारी स्वीकारली. बिझनेसचे जे आहेत जबाबदाऱ्या आहेत. कोणाप्रती जबाबदाऱ्या आहेत? पर्यावरणाप्रती व्यवसायाची जबाबदारी आहेत का? एका बिझनेसमॅनला त्याची जबाबदारी आहे की प्रदूषण मी करणार नाही, पर्यावरणाचं कुठं ना कुठं संरक्षण करेन. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे BCCI. राईट. तुम्ही IPL मॅच बघितला, ग्रीन डॉट बॉल, लक्षात आलं, एक जरी डॉट बॉल पडलं तर ते एक झाड लावतील. का? कारण BCCIनं पर्यावरणाप्रती जबाबदारी स्वीकारली आहे. समाजाप्रती जबाबदारी, असे अनेक कंपन्या आहेत ते आज प्रॉमिस करतात की जर तुम्ही आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट घेतलं तर त्याच्यातून काही पैसे आम्ही समाजाप्रती ॲज अ डोनेशन म्हणून ऑर्फनेजला वगैरे देऊ. कर्मचाऱ्यांप्रती बिझनेसची जबाबदारी काय? कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता देणं, त्यांना सांगणं की बाबा माझ्या बिझनेसला लॉस झालं तरी मी तुला कंपनीतून कामावरून काढून टाकणार नाही. हे व्यवसायाची जबाबदारी कर्मचाऱ्याप्रती आहे. त्याला योग्य वेळेवर वेतन देणं हा OCMचा पार्ट आहे. अशा अनेक प्रकारचे जबाबदाऱ्या आहेत ते व्यवसायानं स्वीकारलं. राईट. आणि त्यामुळं सामाजिक, पर्यावरणीय आणि नैतिक परिणामांची नोंद आणि अहवाल देणे सुरू झालेत. आणि अनेक कंपन्या ज्या आज स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहेत त्यांना त्यांच्या कंपनीचे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, लोकमत, देशोन्नत, पुण्यनगरी, पुणे टाइम्स, पुणे मिरर यासारख्या, द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू या पेपरमध्ये त्यांना त्यांच्या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट ज्या आहेत ते त्यांना अक्षरशः प्रिंट करून लोकांपुढं प्रसिद्ध करावं लागतात, जेणेकरून प्रत्येक समाजातल्या लोकांना माहीत होईल की तुमचे पैसे घेऊन आम्ही बिझनेस चालू केलं तर त्याचं उत्पन्न किती आहे, त्याचं एक्सपेन्सेस किती आहे. जे अकाउंटिंग एका माणसापुरतं मर्यादित होती ती कंपनीपुरतं मर्यादित झाली. कंपनीकडून तीच अकाउंटिंग आज
पर्यंत गेली का? कारण ते अकाउंटिंग जे तुम्हाला ह्याची जबाबदारी पार पाडावं लागतात आणि वर्तमानपत्रात तुमचे लेखे प्रसिद्ध सुद्धा करावे लागतात का? कारण तुम्ही जनतेकडून पैसा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मॉडर्न टाइम्समध्ये अकाउंटिंग जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे का? जलद गतीने होणाऱ्या तंत्रज्ञान विकासामुळे, जागतिकीकरणामुळे व्यवसायाचा विस्तार झाला, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शाश्वत विकासासाठी लेखांकन अनिवार्य बनले. जागतिकीकरण ही 1991-92ची घटना आहे. डॉक्टर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समिती अंतर्गत जागतिकीकरण करून जगासाठी भारताचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यानंतर अनेक विदेशी कंपन्या आहेत ते भारतात येऊन व्यापार करू लागल्या. आज तुमच्यापैकी अनेक जणांना आयफोन माहीत असेल, ॲपल कंपनी माहीत असेल, राईट. ती आज भारतामध्ये का आली? कारण जागतिकीकरणामुळं. जागतिकीकरण म्हणजेच काय? ॲज अ कंपनी तुम्ही कुठल्याही देशातली असाल तर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करू शकता, राईट. कशामुळं? जागतिकीकरणामुळं. आणि जेव्हा बाहेर देशातील कंपनी आपल्या देशात येऊन व्यापार करतात, भारतीय लोकांना रोजगार वगैरे देतात, त्यावेळेस व्यवहार वाढतो, पैशाचं देवाणघेवाण वाढतं आणि मग कुठं ना कुठं त्याचा परिणाम जो आहे तो दैनंदिन ट्रान्झॅक्शन्सवर होतो आणि मग त्याच्यामुळं अकाउंटिंग करणे, मेंटेन करणं इम्पॉर्टंट असतं, राईट. हे काय होत्या लेखांकन ट्रान्झॅक्शन, जे की एका व्यक्तीपासून सुरू झालं, एका व्यक्तीपासून, जे की आज ओव्हरऑल सर्वांना करावं लागेल. ऑल राईट. आता आपण येऊयात आपल्या पुस्तकाकडे. पुस्तकातले काही पॉईंट्स आहेत, जसं की फीचर्स ऑफ बुक किपिंग. हे आत्तापर्यंतची स्टोरी सांगितली, ते अकाउंटिंगचा आत्तापर्यंतचा सर्व इतिहास मी तुम्हाला सांगितला. ऑल राईट. आता जे सांगणार आहे ते तुमच्याच पुस्तकातले काही क्वेश्चन्स आहेत. व्हिडिओच्या सुरुवाती मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा काही काही क्वेश्चन्स जे आहेत ते आज आपण घेऊयात, जे परीक्षेला तुम्हाला विचारण्यात येतात. तर सर्वात पहिलं आहे इथं बुक किपिंग. आता मी तुम्हाला सांगतो की बुक किपिंग म्हणजेच काय. बुक किपिंग is a process of recording business transaction in the books of account in a very systematic manner. बुककीपिंग म्हणजेच काय की आपल्या बिझनेसमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन्स व्हायलेत त्याची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात करणे, याला काय म्हणतात? बुककीपिंग. आता हे बुककीपिंगचे वैशिष्ट्य काय आहेत, राईट? बुककीपिंग केल्यामुळं की एक्झॅक्ट याचे फीचर्स काय आहेत? सर्वात पहिला याचा फीचर्स आहे इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंगचा पहिला फीचर आहे की तुम्हाला बुककीपिंग केल्यामुळं तुमच्या व्यवसायातले जे पण डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या सिस्टमॅटिक पद्धतीनं बिझनेसच्या पुस्तकात रेकॉर्ड करण्यात येतात. कशा पद्धतीने रेकॉर्ड करण्यात येतात? की जे आज झालेलं सेलचं ट्रान्झॅक्शन आहे, सेल बुकमध्ये रेकॉर्ड होईल. परचेस ट्रान्झॅक्शन आहे, परचेस बुकमध्ये रेकॉर्ड होईल. पैसे आले गेले, कॅश बुकमध्ये रेकॉर्ड होईल. तर हा बुककीपिंगचा सर्वात पहिला फीचर्स आहे की दैनंदिन व्यवसायात होणारे जे सर्व व्यवहार आहेत ते तुमच्या व्यवसायाच्या पुस्तकात नोंद केल्या जातात. याचं सेकंड फीचर आहे ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय की असं व्यवहार ज्या व्यवहारामध्ये कुठं ना कुठं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाचा समावेश होतो. उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायात एक जण आला, पैसे दिले आणि 5 किलो एखादा एक रवा, मैदा, साखर घेऊन गेला. वस्तू गेले, पैसे आले, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर. तुमच्या दुकानात कोणीतरी आलं आणि तुम्हाला रेंट, किराया देऊन गेला. तुमच्याजवळ पैसे आले, त्या बदल्यात जागा जी आहे ते तुम्ही त्याला किरायानं दिलं होतं, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये पैशाचा समावेश नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायातल्या एका कर्मचाऱ्यांना शबाशकी दिलं, त्याचं समाधानकारक केलं, त्याच्यामध्ये काही पैसे आले गेले का? नाही. नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तुम्ही तुमच्या व्यवसायातलं उत्पादनाची क्वालिटी वाढवलं, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे का? नाही. कस्टमरला तुम्ही लॉयल राहिलात, त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, ही वस्तू तुला आली ते खराब आली, मी तुला दुसरी चांगली वस्तू देतो. काही पैसे आले गेले का? नाही. एका वस्तूच्या बदल्यात तुम्ही दुसरी वस्तू जी खराब त्याला दिली होती ते घेऊन चांगली त्याला दिलं, पैशाचा काही व्यवहारच झाला नाही. तर असे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये रेकॉर्ड केल्या जात नाहीत, फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केल्या जातात. नेक्स्ट आहे तिसरा पॉईंट, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. आपल्या भारतामध्ये
जो फायनान्शियल इयर चालू होतो तो चालू होतो 1 एप्रिलला आणि 31 मार्चला संपतो. कॅलेंडर इयर कधी चालू होतो? कॅलेंडर इयर चालू होते 1 जानेवारीला, संपते 31 डिसेंबरला. बट आपलं जे अकाउंट्सचं फायनान्शियल इयर आहे ते 1 एप्रिलला चालू होते आणि 31 मार्चला संपते. आता ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवायलो जुलै महिन्यामध्ये आज 3 जुलै 2026 आहे, तर ही डेट 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 म्हणजे या फायनान्शियल इयर कोणता आहे? 2026 आणि 27चा फायनान्शियल इयर आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स हे एका विशिष्ट फायनान्शियल इयरसाठी रेकॉर्ड करण्यात येत असतात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे, रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. जे पण ट्रान्झॅक्शन्स तुम्ही व्यवसायाच्या पुस्तकात रेकॉर्ड करायलात ते एका विशिष्ट रूल्सवर रेग्युलेशन्सवर आधारित असतात. काही ट्रान्झॅक्शन्सला पर्सनल अकाउंटचा नियम लागू होतो, काहीला रिअल अकाउंटचा नियम लागू होतो, काहीला नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होतो, काही ट्रान्झॅक्शन्स संपत्तीशी रिलेटेड असतात, काही ट्रान्झॅक्शन्स एक्सपेन्सेसशी रिलेटेड असतात. सो ह्या सर्व ट्रान्झॅक्शन्सला एक स्पेसिफिक रूल्स लागू होते, ज्याच्यामुळं त्या व्यवहाराची अचूकता, कन्सिस्टन्सी, कम्प्लेटनेस, टाईमलाईननेस आणि लिगॅलिटी समजण्यास तुम्हाला मदत होते. म्हणजे किती ट्रान्झॅक्शन अचूक आहे, किती सततचं आहे, कन्सिस्टंट आहे का, कधीतरी एखादा एक महिन्यातून ते ट्रान्झॅक्शन आले, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत होत असतात. ऑल राईट. त्याच्यानंतर 5वा पॉईंट सांगण्यात आलेला आहे, बुक कीपिंग इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. सायंटिफिकली म्हणजेच काय? अशी पद्धत ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नाहीत, अशा मेथडला सायंटिफिक मेथड म्हणतात. आणि बुक कीपिंग ही अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका न होता व्यवसायातले सर्व व्यवहार नोंद केल्या जातात. त्यामुळं काय सांगण्यात आलेलं आहे, बुक कीपिंग इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. का? कारण रेकॉर्ड करणं काय सोपी भाषा नसते, काय सोपं काम नसतं. व्यवसायातले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी मोठे मोठे कंपन्या CA ची नियुक्ती करतात. गावखेड्यातले तालुक्यातले व्यापारी जे आहेत ते टॅक्स कन्सल्टंटची नियुक्ती करतात, अकाउंटंट ठेवतात हाताखाली, आणि त्या अकाउंटंटला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात पहिले ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करावं लागतं, मग रेकॉर्ड करावं लागतं, रेकॉर्ड करत असताना क्लासिफाय करावं लागतं, समराईज करावं लागतं, इंटरप्रेट करावं लागतं, आणि मग डिसिजन घ्यावं लागतं की हा ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने रेकॉर्ड करण्यात येईल. त्यामुळं बुक कीपिंग इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली असं म्हणलेलं आहे. ऑल राईट. त्याच्यानंतर या बुक कीपिंगचे काही ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहेत. आता ऑब्जेक्टिव्हचा अर्थ काय, की बाबा तुमच्या व्यवसायात झालेले सर्व व्यवहार तुम्ही व्यवसायाच्या पुस्तकात नोंद करायलात, बट त्या नोंद करण्यामागचं उद्देश काय? तुम्ही हा व्हिडिओ बघायलात, व्हिडिओ बघण्यामागचा उद्देश काय, की तुम्हाला 11वी अकाउंटचा अभ्यास करायचा आहे. तुमचे आईवडील रोज घरातून कामावर जातात का? कारण दिवसाच्या शेवटीचा त्यांचा मेन ऑब्जेक्ट आहे की घर सांभाळण्यासाठी त्यांच्याजवळ काय पाहिजे? पैसा पाहिजे. प्रत्येकाचा काही ना काही ऑब्जेक्ट असतो. मी हा व्हिडिओ बनवायलो, माझा ऑब्जेक्ट काय, की माझी टीचिंग, माझ्या क्लासचं नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जायला पाहिजे. तसं एखादा एक व्यापारी त्याच्या व्यवसायातले सर्व ट्रान्झॅक्शन त्याच्या पुस्तकात रेकॉर्ड करायला, त्याचा मागे त्याचा उद्देश काय असतो? टोटल 7 उद्देश असतात जे एक्झामला तुम्हाला विचारण्यात येतात, जे तुमच्या पुस्तकामध्ये काइंड ऑफ पेज नंबर बघा, पेज नंबर 2वर देण्यात आलेले आहेत. त्यातलं पहिलं ऑब्जेक्ट आहे, पहिलं मुख्य उद्देश आहे. काय करा, स्क्रीनवर चेक करा, दिसेल, टू मेंटेन कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. पहिलं उद्देश काय, की आपल्या व्यवसायात वर्षभरात आपण ज्याच्यासोबत व्यवहार केला त्या सर्व व्यवहाराबद्दल आपल्याजवळ नोंद असली पाहिजे. फायनान्शियल इयर कधी चालू होतो? 1 एप्रिलला. ते 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत ज्याच्यासोबत व्यवहार केला त्या सर्वबद्दल व्यवसायाच्या पुस्तकात नोंद असणे आवश्यक आहेत.
आणि ते सर्व नोंदी कशा असल्या पाहिजेत, सिस्टमॅटिक असल्या पाहिजेत. सिस्टमॅटिक म्हणजेच काय, पद्धतशीर म्हणजेच काय, परचेस असेल तर परचेस बुकमध्ये रेकॉर्ड करणे, सेल्सचं ट्रान्झॅक्शन असेल सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड करणे, कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश बुकमध्ये रेकॉर्ड करणे, यालाच म्हणतात सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर म्हणजेच काय, की क्रोनॉलॉजी वाईज 1 तारखेचे ट्रान्झॅक्शन पहिला, 2 तारखेचे ट्रान्झॅक्शन दुसरा, 3 तारखेचे ट्रान्झॅक्शन तिसरा. राईट. लॉजिकल मॅनर म्हणजेच काय, की ओळखायचं, कॅश असेल पैसे आले तर डी आरला, पैसे गेले तर सी आरला, हे अशा पद्धतीचा विचार करून तुम्हाला लिहायचा आहे. हा प्रमुख उद्देश असतो व्यवसायाचे व्यवहार नोंद करण्याचा. सेकंड सांगण्यात आलेला आहे, टू रेकॉर्ड ऑल द ट्रान्झॅक्शन, टू रेकॉर्ड ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन डेट वाईज अँड अकाउंट वाईज. दुसरा मेन उद्देश असतो की बाबा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना डेटनुसार रेकॉर्ड करा. 1 तारखेचे ट्रान्झॅक्शन पहिला, 2 तारखेला दुकान बंद होतं, 1च्या नंतर 3 तारखेचे आले पाहिजे, मग 4 तारखेला आले पाहिजे. असे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते डेट वाईज असले पाहिजे आणि अकाउंट वाईज असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर रेंट पेड केलात तर जेव्हा जेव्हा तुम्ही रेंट पेड केलात तर रेंटशी रिलेटेड नोंद रेंट अकाउंटमध्ये झाली पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये अनेक कर्मचारी असतात ज्यांना आपण पगार देतो, तसं सॅलरी संबंधी नोंद कोणत्या अकाउंटमध्ये असली पाहिजे, सॅलरी अकाउंटमध्ये असली पाहिजे. आज बिझनेस जर तुम्ही स्टार्ट केलात तर तुम्हाला कस्टमर पैसे कशाही माध्यमातून देऊ शकतो, कॅश देऊ शकतो, UPI थ्रू देऊ शकतो, डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो. मग अशा वेळेस तुम्हाला नगदी पैसे किती आले कॅश अकाउंटमध्ये, त्याच्यासाठी कॅश अकाउंटचं रेकॉर्ड करायचं आहे. बँकमध्ये किती ट्रान्सफर झाले फोनपेनं स्कॅनरमधून, त्याच्यासाठी बँक अकाउंटसुद्धा तुम्हाला तयार करावं लागेल. हा दुसरा उद्देश आहे. म्हणजे एक, ट्रान्झॅक्शन रोजचं रोज रेकॉर्ड करणे. दुसरा, ट्रान्झॅक्शन जे आहेत ते डेट वाईज आणि अकाउंट वाईज रेकॉर्ड करणे. तिसरं टाईप त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, बुक कीपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राइज business and it can be produced as an evidence whenever wherever required to know profit or loss during the financial year. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला कुठल्याही वेळी कधीही वेळी ॲज अ प्रूफ म्हणून शो करता येतात. सपोज तुम्ही एखाद्या दुकानातून एखादा एक कपडा वगैरे घेतला, पॅन्ट घेतलीत, घरी आल्यानंतर बघितलं की पॅन्ट कुठं ना कुठं फाटकी आहे. दुकानदाराकडे गेलात 2 दिवसानंतर रागारागामध्ये, माझा वाढदिवसासाठी मी पॅन्ट घेतली होती ती फाटकी निघाली. दुकानदार मला नाही नाही आमच्याकडून घेतलेलीच नाही. मग प्रूफ म्हणून तुम्ही काय दाखवता, चिठ्ठी दाखवता. राईट. आणि मग तो एव्हिडन्स घेतो दुकानदार, बघतो अरे हां हे तर पावती आमच्याच दुकानाची दिसायली. राईट, चला आणून द्या मी तुम्हाला बदलून देतो. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यामुळं दुकानदाराला सुद्धा एक पुरावा असतो की तुम्ही त्यांच्याकडून वस्तू घेतलेली आहे आणि तुमच्याकडे सुद्धा कुठं ना कुठं एव्हिडन्स असतं. अनेक वेळेला तुम्ही बघितलात तर दुकानदारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगोदरच्या जमान्यात एक पुस्तक असायची, त्याच्यावर पावती असायची, त्याच्यानंतर कार्बन आणि मग खाली एक कच्चा चिट्टा असायचा आणि मग तो वर नाव लिहून द्यायचा, तुमचं नाव गाव आणि पावती फाडून तुम्हाला द्यायचा. त्याची एक कॉपी जी आहे ॲज अ प्रूफ म्हणून त्याच्याजवळ असायची. इफ इन केस बिझनेसमॅनला कधी जर गरज पडली, ज्याला मागे व्यवसायात झालेले ट्रान्झॅक्शन्स कोणासोबत किती व्यवहार केला हे जर जाणून घ्यायची गरज पडली तर त्याच्याजवळ एव्हिडन्स असायला पाहिजे. म्हणून पुस्तपालनमध्ये व्यवसायामध्ये झालेल्या सर्व गोष्टी व्यवसायाच्या पुस्तकात रेकॉर्ड करण्यात येतात. त्याच्यानंतर चौथा आहे, टू नो द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ अन एंटरप्राइज. ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजेच काय, की ट्रान्झॅक्शनची नोंद केल्यामुळं, बुक किपिंग केल्यामुळं, बुक किपिंग म्हणजेच काय, आता जेव्हा जेव्हा मी बुक किपिंग हा शब्द उच्चारेल तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं आहे ट्रान्झॅक्शनची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात करणे. राईट. बुक किपिंग केल्यामुळं जेही बिझनेसमॅन असतो त्याला त्याच्या व्यवसायाचे सर्व काय माहीत होतात, कॅश माहीत होतं, स्टॉक किती सामान आहे ते माहीत होतं, डेटर्स त्याच्या व्यवसायाला कोण कोण पैसे देणं बाकी आहे ते माहीत होतं, त्याच्याजवळ फर्निचर, बिल्डिंग, कॅश, गोल्ड, ॲसेट्स हे किती किती आहेत हे सर्व त्याला माहीत होतं. त्याचबरोबर तो
कोणाला किती रुपये देणं बाकी आहे. जसं तुमच्या व्यवसायाला लोक पैसे देणं बाकी असतात, तुम्ही सुद्धा कोणाचे पैसे देणं बाकी असतात. लाईट बिल किती पेड केलं, बँकेचं लोन आपल्यावर किती आहे, महिन्याच्या शेवटी छोटे मोठे किती रुपये एक्सपेन्सेस आपल्याला द्यायचे आहेत, कर्मचाऱ्यांना किती पगार दिली व किती पगार देणं बाकी आहे, याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. तुम्ही तुमच्या दुकानात विकायला जो माल मोठ्या शहराच्या ठिकाणावरून आणता, त्या तिथल्या सावकाराला सुद्धा तुम्ही पैसे देणं बाकी असता, त्याला म्हणतात क्रेडिटर्स. अशा कोणाकोणाला किती रुपये येणं बाकी आहेत, कोणाला किती रुपये देणं बाकी आहे, तुमच्या बिझनेसचे ॲसेट्स, तुमच्या बिझनेसचे लॅबिलिटीज, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत होतात. कशामुळं? बुक किपिंगमुळं. त्याच्यानंतर 5वं पॉईंट आहे, टू नो व्हॉट बिझनेसमॅन ओव्स टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओव्ह टू हिम. ओव्ह या शब्दाचा अर्थ आहे पैसे देणे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? टू नो म्हणजे जाणून घेणे. काय जाणून घेणे? व्हॉट द बिझनेसमॅन ओव्स टू अदर्स. एखादा एक व्यापारी आहे, बिझनेसमॅन आहे, तो लोकाला किती रुपये देणं बाकी आहे. व्हॉट अदर्स ओव्ह टू हिम, लोक त्याला किती रुपये देणं बाकी आहेत. अशा दोन्ही गोष्टीची माहिती बुक किपिंगमुळं माहीत होते. म्हणजे तुम्ही जर दुकानदार असाल तर तुम्ही कोणाकोणाला किती रुपये देणं बाकी आहो आणि तुम्हाला किती किती रुपये येणं बाकी आहेत हे तुम्हाला बुक किपिंगमुळं माहीत होते. का? रेकॉर्ड केला, सर्व ट्रान्झॅक्शन तुमच्याजवळ रेकॉर्ड आहेत, हिसाब किताब चेक केलं, लगेच माहीत होऊन जातं कोणाकडून किती रुपये येणं बाकी आहेत आणि कोणाला किती रुपये देणं बाकी आहेत. त्याच्यानंतर to know liquidity position of an enterprises, it helps in knowing the availability of cash and other current assets to meet the short term obligations. तुम्ही दुकानात बसला आणि अचानक पद्धतीनं तुमच्या दुकानातला कामगार येऊन म्हणला की सर आपल्याला लवकरात लवकर 50 तेलाचे जे कार्टून्स आहेत ते मागावं लागतात, 15 किलोचे डबे असतात ना तेलाचे, ते मागवावे लागतील. आणि मग तुम्ही हिसाब किताब मारलात कॅल्क्युलेटरवर की 50 जे तेलाचे डबे आहेत त्याचे किती रुपये व्हायलेत आणि हिसाब केल्यानंतर तुम्हाला कळलं की 45,000च्या आसपास व्हायलेत. मग लगेच तुम्ही त्या पार्टीवाल्याला फोन केलात की मला 50 डबे पाहिजे, बट 45,000 रुपये टोटल व्हायलेत, बट त्यापैकी माझ्याजवळ फक्त 30,000 रुपये आता आहेत, 15,000 रुपये नंतर दिले तर चालतील का? तो म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मला 15,000 रुपये नंतर द्या, 30,000 मला ट्रान्सफर करा, लगेच मी तुम्हाला डबे ट्रान्सफर करतो. राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? लिक्विडिटी पोझिशन ऑफ अन एंटरप्राइज. जर एखादा एक डिसिजन घ्यायचा असेल आणि त्यासाठी पैसे लागत असतील तर बुक किपिंगमुळे लगेच तुम्हाला माहीत होते की तुमच्या बिझनेसमध्ये किती पैसे आहेत किती नाहीत, ज्याच्यामुळं तुम्हाला बिझनेसशी संबंधित डिसिजन घ्यायला मदत होते. लिक्विडिटी म्हणजेच काय की एक्झॅक्ट कॅश फ्लो, बिझनेसच्या गल्ल्यामध्ये किती पैसे आहेत, बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, मध्ये तिजोरीमध्ये किती पैसे आहेत. लिक्विडिटी म्हणजेच तरलता व्यवस्थापन. ओके. नेक्स्ट आहे शेवटचा पॉईंट, टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट्स विथ द बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे सर्व ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केल्यामुळं तुम्हाला तुमच्या बिझनेसला मागच्या वर्षी किती फायदा झाला आणि या वर्षी किती फायदा झाला या दोन्हीची तुलना करता येते. म्हणजेच आपल्याच बिझनेसची तुलना आपल्याच बिझनेसच्या मागच्या वर्षीच्या प्रॉफिटसोबत करता येते. त्याचबरोबर तुमचं पण बिझनेस हॉटेल लाईनचंच आहे आणि तुमचा कॉम्पिटिटरचं पण ऑब्व्हियसली हॉटेल लाईनचंच असणार आहे, तर त्याचं किती फायदा झाला, तुमचं किती फायदा झाला याची तुलना करता येते. आता गावातले 2 जण असतील तर कोणाला किती फायदा झाला आहे कोणी कोणाला सांगत नाही, बट जिथे 2 जॉईंट स्टॉक कंपनीज असतात जसं की महिंद्रा आहे, टाटा आहे, या दोघंही पब्लिक लिस्टेड कंपन्याज आहेत, यांना यांचे फायनान्शियल ॲनालिसिस जे असतात, यांचे प्रॉफिट लॉस अकाउंट, यांची बॅलन्स शीट, किती नफा झाला किती तोटा झाला, यांना हे सर्व गोष्टी यांच्या वेबसाईटवर अपलोड करावं लागतात, न्यूजपेपर्समध्ये प्रिंट करावं लागतं. आणि मग ज्या मोमेंटला टाटानं डिक्लेअर केलं लगेच महिंद्राला माहीत होऊन जातं, महिंद्रानं डिक्लेअर केलं टाटाला माहीत होऊन जातं, मग लगेच एकमेकांचे ॲनालिटिक्स जे आहेत ते एकमेकांसोबत कम्पॅरिझन करू शकतात. राईट. ह्या असतो फायदा बुक किपिंगचा. त्याच्यानंतर लास्ट प्रश्न आहे आणि मग आपण त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी चेक करूयात. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग म्हणजेच काय की तुम्ही जे ट्रान्झॅक्शन तुमच्या व्यवसायाच्या पुस्तकात रेकॉर्ड करत आहात
त्याचं महत्त्व काय, अभ्यास केल्यामुळं महत्त्व काय, तुम्ही जे आहे तुम्हाला 4 गोष्टींचं नॉलेज मिळते, सुशिक्षित होता तुम्ही, इन फ्युचरमध्ये जॉब तुम्हाला मिळतं. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही इम्पॉर्टन्स असतं. तसं तुमच्या व्यवसायाचे व्यवहार तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या पुस्तकात बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केलात तर त्याचा फायदा काय. सर्वात पहिला, इट इज नॉट पॉसिबल for anyone to remember all the transactions, but bookkeeping maintains record of all the transactions permanently and systematically in the accounts. आता बघा की मागच्या वर्षी 15 ऑक्टोबरला तुमच्या दुकानात कोण कोण आले होते हे या वर्षीच्या 15 ऑक्टोबरला विचारलं तर तुम्ही सांगू शकता का? नाही. बट तेच जर तुम्ही अकाउंटिंग मेंटेन केलं तर इथं बघा तुम्हाला या स्क्रीनमध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे 22-23चे फाईल्स मिळतील, 23-24चे, 23-25चे फाईल्स मिळतील. म्हणजे कोणत्या दिवशी काय झालं काय नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात राहतात. त्यामुळं ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं हा एक इम्पॉर्टन्स आहे बुककीपिंगचा, कारण कुठल्याही दिवशीचे व्यवहार तुम्ही सांगू शकता. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यामुळं तुम्हाला विविध गोष्टींविषयी माहिती मिळते. सर कोणत्या कोणत्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती मिळते तर सर्वात पहिला तुमच्या बिझनेसचे जे प्रॉफिट असतात, लॅबिलिटीज असतात, ॲसेट असतात, इन्व्हेस्टमेंट असतात, स्टॉक किती आहे, पैसे किती आहेत, अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला फायनान्शियल इन्फॉर्मेशन बुककीपिंग देत असते. त्यामुळं हा एक त्याचा महत्त्व समजला जातो. महत्त्व काय आहे? टू रेकॉर्ड ऑल फायनान्शियल इन्फॉर्मेशन इन द बुक्स. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिसिजन मेकिंग. आता तुमच्या बिझनेसचं प्रॉफिट तुम्हाला माहीत आहे, तुमच्या बिझनेसचं लॉस माहीत आहे, तुमच्या बिझनेसमध्ये किती स्टॉक आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. आणि मग जर तुम्हाला बिझनेस एक्सपॅन्शन करायचं असेल तर तुम्हाला लगेच डिसिजन घ्यायला सोपं जाते. बिझनेस एक्सपॅन्शनसाठी पैसे लागतात, ते पैसे आहेत का. जर तुमचे जुने प्रॉडक्ट चालत नसतील तर एखादा एक न्यू प्रॉडक्ट लॉन्च करायचं का हे सुद्धा डिसिजन घ्यायला मदत होते. का? कारण एका वस्तूचं जे स्टॉक आहे ते मागच्या अनेक दिवसांपासून पडून आहे, ते विक्री होत नाही आहे, त्यालाच काहीतरी न्यू ब्रँडिंग करून त्याच स्टॉकला त्याच वस्तूला काहीतरी एक नवीन स्वरूपात विकू शकता का हे सुद्धा आपल्याला कळतं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. जर तुमच्या बिझनेसमध्ये गरजेपेक्षा जास्त पैसे असतील, जर ते पैसे कुठं कामाला येत नसतील तर हे सर्व पैसे तुम्हाला कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करता येतात. त्याच्यासाठी जर डिसिजन घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्हाला बुककीपिंग मदत करते. कोणत्या कोणत्या 3 गोष्टीसाठी मदत करते? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी, फायनान्शियल इन्फॉर्मेशनसाठी आणि डिसिजन घेण्यासाठी. त्याच्यानंतर आहे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजेच काय? व्यवसायावर नियंत्रण ठेवणं, व्यवसाय कंट्रोल ठेवणं. का कंट्रोल ठेवणं? बघा, बुक किपिंग्स एनेबल्स द एक्झिक्युटिव्ह ऑफ बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. आता जर काय काय गोष्टी कराव्या लागतात एका बिझनेसमॅनला? कंट्रोल कॉस्ट, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर त्याची कॉस्ट कटिंग करणं, कमीत कमी खर्चामध्ये त्या वस्तूचं उत्पादन होणं, ह्याच्यावर नियंत्रण ठेवायला बुककीपिंग मदत करते. त्यानंतर रिड्यूस वेस्टेज. एखाद्या फॅक्टरीमध्ये वस्तूचं उत्पादन होत असताना मोठ्या प्रमाणावर जर वेस्ट होत असेल ते कमी कसं करायचं हे तुम्हाला कंट्रोलिंग केल्यामुळं कळतं. राईट. त्याचनंतर काही फ्रॉड व्हायले का, इफिशियन्सी वाढवावी लागेल का, आणि एखाद्या एक वस्तू जेव्हा आपण उत्पादन करायलात आणि उत्पादन करत असताना आपण ॲक्च्युअल बजेट किती ठेवला होता, म्हणजे 10 लाखामध्ये तयार झालं पाहिजे आणि जर ते बनवण्यासाठी 12 लाख रुपये ॲक्च्युअलमध्ये लागले तर 2 लाख रुपये एक्स्ट्रा कुठं लागले हे ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी बुककीपिंग तुम्हाला मदत करत असते. राईट. डन. त्याच्यानंतर एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजेच काय? प्रूफ. बिझनेसमॅन नीड्स द फायनान्शियल एव्हिडन्स टू प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट. राईट. तुमच्या बिझनेसवर कोणतरी केस केलं आणि एखाद्या कस्टमराला वस्तू घेऊन गेला, तुमच्याजवळ त्याचं प्रूफ आहे. राईट. बट
काहीतरी त्या वस्तूसोबत छेडखानी वगैरे केला आणि कोर्टामध्ये सांगला की मी याच्याकडून वस्तू घेतलं होतं आणि ती खराब निघाली आणि मग कोर्टाला तुम्ही प्रूफ दाखवलं की बघा हा या तारखेला आला होता, आमच्याजवळ हा त्याचा रेकॉर्ड आहे, हा त्याचा बिल आहे, CCTV कॅमेऱ्याचं फुटेज आहे, आमच्याकडून जेव्हा वस्तू त्याला देण्यात आली होती ती वस्तू एकदम सुरक्षित होती, त्याचं त्यानं आमचं नाव खराब करण्यासाठी काही ना काही त्यानं वैयक्तिक पातळीवर चुकीचं कारस्थान केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचं काहीच चूक नाही, ॲज अ प्रूफ म्हणून कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणून तुम्हाला ट्रान्झॅक्शन डिटेल्स शो करता येतात. राईट, यालाच म्हणतात एव्हिडन्स इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स म्हणजेच काय, भांडणं होणं, वादविवाद होणं, कलह होणं. ऑल राईट, त्याच्यानंतर शेवटचं याचं इम्पॉर्टन्स आहे टॅक्स लॅबिलिटीज. आता जेव्हा तुम्ही भारतामध्ये उत्पन्न बिझनेस करता, पैसा कमवता, गव्हर्नमेंटला काय पेड करावं लागतं, टॅक्स. आणि मग किती टॅक्स पेड करावा लागेल, काही नाही, हे सुद्धा जाणून घेण्यासाठी तुम्हाला बुक किपिंग मेंटेन करणं, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं महत्त्वाचे आहे. आय डोंट नो की हा फर्स्ट टाईम इन हिस्ट्री असं झालेलं आहे की एकाच व्हिडिओजमध्ये 11वी अकाउंटची सुरुवात 0पासून ते इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंगपर्यंत मी वळलेलं आहे, जे की तुमच्या सर्व मुलांसाठी हा एक डेमो व्हिडिओ होता, जे की आपण आपल्या DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. मोस्ट ऑफ टाईम तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर 12वीचे ग्रॅज्युएशनचे व्हिडिओज अपलोड करत असतो. 11वीचे तुलनेनं खूप कमी व्हिडिओज केलेला आहे, बट यावर्षी हा दुसरा 11वीचा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर तुम्हाला वर्षभर कसा अभ्यास करायचा याचा एक व्हिडिओ दिला होता. हा सेकंड व्हिडिओ आहे चॅप्टर फर्स्टचा. व्यवस्थित अभ्यास करा. जर तुम्ही महाराष्ट्रात आहात, 12वीची एक्झाम या पुढच्या वर्षी देऊन या वर्षी आता 11वीची तयारी करताय, तर DA2 अकॅडमी तुम्हाला कशा पद्धतीनं मदत करू शकते. सर्वात पहिला, यूट्यूबवर आपले काही बेसिक डेमो व्हिडिओज येत असतात, ते तुम्हाला पाहायचे असतात. त्यानंतर प्ले स्टोअर, जर तुमच्याजवळ अँड्रॉईड फोन असेल तर प्ले स्टोअरला आपल्या DA2 अकॅडमीच्या नावाने एक ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन, गुगल प्ले स्टोअरला जाऊन सर्च करायचं आहे DA2 अकॅडमी. ॲप्लिकेशनवर तुम्हाला 12वीचे 11वीचे नोट्स मिळतात. त्याचबरोबर तिथं व्हिडिओ लेक्चरसुद्धा अवेलेबल आहेत. जिथं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी 11वी अकाउंटसाठी फीस 15,000, 20,000, 30,000 आहे. 12वीसाठी 40,000 सुद्धा फीस आहे. तिथं आपल्या क्लासमार्फत 11वीची जी फीस आहे ते फक्त ठेवण्यात आलेली आहे 5,999 आणि ॲप्लिकेशनवरून जर घेताल तर 4,999 रुपयालाच तुम्हाला बॅच मिळेल, ज्याच्यामध्ये अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह 140 व्हिडिओज तुम्हाला मिळतील, ज्याच्या 140 व्हिडिओजमध्ये तुमचे 11वीचे हे सर्वच्या सर्व चॅप्टर्स, जे 10 चॅप्टर्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण चॅप्टर हे 140 इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमधून तुमचे कवर होतील. आणि रोज जर 2-2 व्हिडिओज बघितले तर दिवाळीच्या अगोदरच तुमचं 11वीचं संपूर्ण अभ्यासक्रम कवर होऊन जाईल आणि मग तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये कधीही तुमची 12वी स्टार्ट करू शकता. सर, आता मला जर बॅच जॉईन करायची आहे तर मला काय करावं लागेल? सर्वात पहिला आपल्या क्लासचा मी तुम्हाला नंबर शो करतो, राईट, किंवा प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. दॅट्स इट. हा आपल्या क्लासचा व्हॉट्सॲप आहे. या नंबरला तुम्हाला कॉल, किंवा मी जर क्लासमध्ये असेल, जसं की आता इथं मी क्लास घ्यायलो, ओके, सो आता एक क्लास घेत असताना आत्तापर्यंत 3 ते 4 फोन्स आले, मी उचललो नाही, सो रिसीव नाही केला तर समजून घ्यायचं सर बिझी आहेत. तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲपला मेसेज करा. साध्या सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगा की सर मला 11वी कॉमर्सचा 11वी अकाउंटचा क्लास जॉईन करायचा आहे, आणि मग आपल्या क्लासेसमार्फत तुम्हाला काही लिंक्स देण्यात येतील, ज्याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता किंवा तिथं सर्च करू शकता. आणि एलिस बॅच, जी की 11वी अकाउंट्सच्या मुलांसाठी एक स्पेशल बॅच आहे. एलिस अकाउंट्समध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात: ॲसेट, लॅबिलिटीज, इन्कम, कॅपिटल आणि एक्सपेंडिचर. त्याचं रूपांतर ह्या एलिसमध्ये करण्यात आलेलं आहे: ॲसेट, लॅबिलिटीज, इन्कम, कॅपिटल आणि एक्सपेंडिचर. आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकता, ज्यामुळं तुमचं 11वीचं अकाउंट पूर्णपणे परफेक्ट होईल. राईट, डन. आणि मग नंतर तुम्ही 12वी चालू करू शकता. हा आपला ॲप तुम्हाला मोबाईलवर मिळेल.
लॅपटॉपला सुद्धा तुम्हाला याचा ॲक्सेस मिळेल, जेणेकरून तुम्ही व्हिडिओज कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता. फॉर मोर इन्फॉर्मेशन दिलेल्या नंबरवर कॉल करा, तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DH अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.